गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. Investments don't begin with money. They begin with trust. At Purohit Associates LLP, every investment journey begins with research, discipline, and integrity. Built on over 30 years of experience in insurance and mutual funds. We treat every client's investment like our own investment. Our goal is not just investment, it's building good relationship as well as achieving your financial goals. Because wealth creation is a journey, not a transaction. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme-related documents carefully. आशिया, युरोप, आफ्रिका खंडातील अविश्वसनीय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विश्वसनीय नाव ईशा टूर्स. 23 वर्षांचा अनुभव, 55,000 समाधानी पर्यटक. काहीतरी हटके हवं तर जिव्हाळ्याचा पर्याय ईशा टूर्स. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व ठाणेकर रसिक श्रोत्यांचे टीम गप्पाच्या तर्फे मी सौ सविता प्रसाद कुलकर्णी ह्या 44व्या पुष्पात मनपूर्वक स्वागत करते. गप्पा म्हणलं की अगदी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय नाही का? आणि म्हणूनच की काय गप्पा या कार्यक्रमाने आज 44व्या पुष्पात पदार्पण केलंय. गप्पा या कार्यक्रमाचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी त्यांची टीम आता सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. मी सुद्धा टीम गप्पांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, श्री अजित मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. सोबतच ईशा टूरचे आत्माराम परब आणि ईशा परब, तसेच पुरोहित असोसिएट्स LLPचे चंद्रशेखर पुराणिक हे दोघेही आपले सहप्रायोजक आहेत, त्यांचेही मनापासून आभार. तसेच या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार केटरर्स यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं. आता मी आमच्या गप्पांच्या टीम मेंबर भाग्यश्री कासार यांना विनंती करते की मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, श्री अजित मराठे, तसेच ईशा टूर्सचे आत्माराम परब, ईशा परब, पुरोहित असोसिएट्स LLPचे चंद्रशेखर पुराणिक यांना मी विनंती करते
की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांचे आभार. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. गप्पांच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावं अशी सर्वांना विनंती करते. श्री मिलिंद कराडे, श्री मंगेश कोळी, रश्मी जोशी, श्री अद्वैत मळेकर, भाग्यश्री कासार, श्री नरेंद्र फडके, श्री घनश्याम दीक्षित आणि मी सविता कुलकर्णी. याचबरोबर आजचे मुलाखतकार ACP श्री राजू पाटील यांना सुद्धा स्टेजवर येण्याची मी विनंती करते. शिरीष जोशी. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळत आहोत. त्याआधी काही सूचना. कृपया सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर टाकावेत. तसेच कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग कोणीही घेऊ नये. गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. आपल्या आजच्या पाहुण्या मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांनी स्वतः लिहिलेलं अपराजिता गाथा भारतीय वीरांगनाची हे पुस्तक सवलतीमध्ये सभागृहाच्या बाहेर उपलब्ध आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही नक्की घेऊ शकता. आता तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेल्या आपल्या मनोवेधक कार्यक्रमाची सुरुवात करूया. तुमचा जास्त वेळ न घेता पुढील कार्यक्रमाची सर्व सूत्र आजचे मुलाखतकार ACP राजू पाटील यांच्याकडे सुपूर्त करते. तुमची रजा घेते. धन्यवाद. ओळख करून दिली का? ओळख सविता कुलकर्णी. मॅमची ओळख सगळ्यांना पुन्हा गुड इव्हनिंग आणि मॅमचं स्वागत, तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एक वर्दीतील सेनेतील वरिष्ठ अधिकारी मेजर पदावरून सेवानिवृत्त झालेल्या मॅम आणि खाकी वर्दीतला मी ACP म्हणून रिटायर्ड झालो. तर मॅमच्या बोलण्यात थोडंसं गेलं आहे की थोडंसं आपल्या खात्यातील शिस्तीतील कर्तव्यातील काही गोष्टी अशा समोर येऊ द्या सगळ्यांच्या आणि त्याच्यातून म्हणजे एक एन्काउंटरसारखं काहीतरी होणार आहे. पण माझ्या पुढे एवढं भय आहे किंवा मला थोडंसं आदरयुक्त भीती आहे की मी QRT केलं आहे, ATS केलं आहे, सगळं केलं आहे किंवा BDDS केलं आहे. तेव्हा जेवढी भीती वाटली नाही तेवढी भीती आता मॅमची वाटते. कारण हे फार वेगळं व्यक्तिमत्व आहे, व्हर्साटाईल आहे, म्हणजे बहुआयामी आपण म्हणू मराठीमध्ये. काय नाही त्यांच्याकडे. एक उत्तम सेनाधिकारी होत्या त्या, उत्तम प्रशासिका म्हणून त्यांचं नावलौकिक आहे, अभ्यासपूर्ण लेखिका आहेत, प्रभावी वक्ता तर आहेतच. त्याच्यानंतर लाईफ कोच मला काही जणांनी आधीच सुचवलं मॅम की तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ते NDA आणि अन्य शासकीय आपल्या मिलिटरी किंवा डिफेन्स रिलेटेड एक्झामबाबत. त्याच्यानंतर जागरूक पालक पण आहेत त्या आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर त्या एक वेगळ्या पद्धतीने, कारण त्यांच्याकडे सायकोलॉजिकल बेस आहे, स्टडी आहे, त्या आधाराने त्या खूप छान काउन्सिलिंग पण करतात, मोटिवेटर आहेत. आणि जालना जिल्ह्यातून मॅम पहिला प्रश्न तुम्हाला आहे की जालना जिल्ह्यातून आपलं सिलेक्शन झालं आणि पहिल्या महिला अधिकारी त्यासुद्धा मेजरवर जाण्याच्या आधी मला वाटतं पहिलं सिलेक्शन तुमचं मराठवाड्यातली पहिली आहे. तर त्याबद्दलच्या तुमच्या भावना काय आणि लोकांचा प्रतिसाद काय आणि कुटुंबातील मंडळींचं म्हणणं काय होतं? सगळ्यांना जय हिंद. जय हिंद. अगदी चिरतरुण अशी मंडळी माझ्या समोर बसली आहेत, पाठीचा कणा ताठ आहे. आणखीन खूप सुंदर प्रतिसाद या कार्यक्रमाला आहे. मनःपूर्वक धन्यवाद. खूप छान हे ठिकाण आहे. आल्या आल्या हरिपाठ चालू आहे बाहेर आणि कुठेतरी
नाथ महाराजांच्या पैठणमध्ये पाळमुळं असणारी मी एक मराठवाड्यातली मुलगी आज ज्ञानेशाच्या या छत्रछायेमध्ये एक आपल्या कर्तृत्वाची छोटी ओंजळ आपल्या सगळ्यांसमोर वाहते, ती मान्य करून घ्यावी. मला असं वाटतं कोणताही कार्यक्रम असतो तो काही असा नव्याने सुरू होत नाही. म्हणजे आज कुणीतरी एक मेजर मोहिनी उठून काहीतरी तिच्या सोकॉल्ड कर्तृत्वाविषयी बोलते असं होत नाही. जी अशी व्यासपीठ आहेत, म्हणजे जे असे प्रतिष्ठित कार्यक्रम असतात, मला असं वाटतं त्या व्यासपीठांवरती कधीही रिकाम पण नसतं. आधी जी सगळी मंडळी इथे येऊन गेलेली आहेत त्यांच्या तपश्चर्याचं कुठेतरी वलय इथे असतं. त्यांनी जे विचार व्यक्त केलेत त्याचा दरवळ कुठेतरी असतो आणि त्यांचे शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद ज्येष्ठांचे हे देखील आमच्यासारख्या नवीन नवीन वक्त्यांच्या पाठीमागे सदैव उभे असतात. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मला कुठेतरी धाडस देत आहेत, म्हणून प्रचंड अपेक्षा असलेल्या आणि त्यांनी आता व्यक्त केल्या तरीही मी इथे टिकून आहे जरा पिचवरती बॅटिंग करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींना मी मनापासून वंदन करते आणि तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. जो काही आदर आणि प्रेम, जो उबदारपणा मला इथे जाणवतोय त्याच्यासाठी खरंच शब्द नाही आहेत. मनःपूर्वक धन्यवाद. नम्रता आहे, कित्येक पैलू आता त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला समजलेलेच आहेत. मॅम, शिक्षण तुमचं 10वीपर्यंतचं जे मराठवाड्यात झालं, मराठी मीडियमला झालं, त्यानंतर तुम्ही LLB केली आणि LLM केलं. मग LLM केल्यानंतर तुम्ही लॉ ऑफिसर किंवा वकिली करण्याऐवजी या फील्डकडे कशा वळला आणि का वळला? मला असं वाटतं मी खूप ठरवून काही आर्म फोर्सेसकडे वळलेली नाही. तर जन्म मराठवाड्यातला आणि तिथे टंचाई केवळ पाण्यापुरती मर्यादित नव्हती, संधींपर्यंत ती पोचलेली होती. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी असं नाही की कुठेतरी आपण गेलोय, सिलेक्शन झालंय, मग आता पुढचा राऊंड, आणि असं नसायचं. तो संघर्ष कुठेतरी त्या भूमीमध्ये सुद्धा आहे, अजूनही आहे आणि घरातही होता. आजोबा खूप अगदी शून्यातनं त्यांनी सुरुवात केली. वडील लवकर त्यांचे गेल्यामुळे म्हणजे मी लहान असताना जो आमच्याकडे वार लावून येणारे विद्यार्थी असायचे जेवायला, तर आपल्याकडे जे आहे त्यातलं आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे हे कुठेतरी त्यांच्याकडनं पुढच्या पिढ्यांमध्ये गेलं. वडील देखील खूप संघर्ष करून इंजिनियर झाले आणि मग मी तिसरी. त्याच्यामुळे खरं माझ्यात विशेष काही नाही, ते कुठेतरी भिनलेलं होतं की आहे ती चौकट आपण भेदायची आणि अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा, हे मुळात होतं. आणि दुसरं असं की आजोबांनी खूप छान एक मंत्र दिला, म्हणजे ते 92 वर्षांचं आयुष्य जगले, निरामय आयुष्य, म्हणजे बिना चष्म्याचं वगैरे ते पेपर वाचत असत. त्यांचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे आणि गीतेसारखं अमृत त्यांनी माझ्या पदरामध्ये टाकलं आणि एकच मंत्र मी तेव्हाचा कुठेतरी डोक्यात घेऊन पुढे गेले की उद्धरेत आत्मना आत्मानं ना आत्मानम अवसादयेत. स्वतः पुढे जायचं असेल मलाच प्रयत्न केले पाहिजेत. मग परिस्थिती काय, बाकी सगळे एक्सक्युजेस, याला काहीही थारा नाही आहे आयुष्यामध्ये. मला जे वाटलं ते मी ठरवलं पाहिजे स्वतःचं. जिथे वाट सापडेल ती नम्रपणे स्वीकारली पाहिजे आणि जिथे नाही ती निर्माण केली पाहिजे. एवढा सोपं गणित होतं लहानपणापासून. त्याच्यामुळे जी संधी येईल ती फार दुर्मिळ असायचं. म्हणजे कुठेतरी शाळेचं रिप्रेझेंटेशन करायचं, काय कथाकथन स्पर्धा असतील, पाठांतर स्पर्धा असेल तर बसेस बदलून जायचं, तिथे भाग घ्यायचा, मग घरी परत यायचं. तर अशा छोट्या छोट्या संधी न चुकता आपण त्याचं सोनं केलं पाहिजे. असं करत करत माझा प्रवास सुरू झाला. शाळेची देखील खूप उत्तम साथ होती आणि जालनासारख्या ठिकाणी मी 10वीपर्यंत होते आणि त्याच्यानंतर 11वीला अचानक संभाजीनगरमध्ये येऊन पडले बाबांच्या ट्रान्सफरमुळे. तेव्हा संभाजीनगर खूप खरं मोठं शहर होतं आणि सायन्स घेतलं मी 11वी-12वीला. 12वीला आपटले बऱ्यापैकी सायन्स नंतर आणि मग जरा भान आलं की नाही आता आपल्याला आयुष्य आपलं आखायला पाहिजे. मला नेमकं काय आवडतंय, कशासाठी मला पुढे जायचं आहे किंवा काय कुठली दिशा घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर मी लॉकडे वळले. जसं आता तुम्ही म्हणालात की माझं LLB पण संभाजीनगरला झालं. खूप संघर्ष होता तो, कारण 11वीला जेव्हा मी संभाजीनगरमध्ये आले तेव्हा मला कळलं की आपलं मराठी पण वेगळंच आहे थोडं, असं जरा मला जाणवायला लागलं होतं संभाजीनगरला. कारण तोपर्यंत जालना, परभणी असा सगळा तो पट्टा आहे, तर मराठी थोडं वेगळं होतं. इंग्लिश तर अजूनच वेगळं, ते डोक्यावरनं जेट जायचं सगळे, म्हणजे काय कळायचंच नाही. सायन्स तर त्याहूनही नाही. अशी सगळी सुरुवात होती. तर अस्खलित मराठी बोलता येणं हे चॅलेंज होतं 11वीला. पुस्तक वाचणं, पेपर मोठ्यांनी वाचणं, इथून तो कुठेतरी प्रवास सुरू झाला. आणि 12वी सायन्सनंतर लॉ घेतलं. त्याच्यामध्ये देखील स्पर्धांनी खूप घडवलं. म्हणजे मुद्दाम शाळेला किंवा विद्यापीठाला रिप्रेझेंट करायला जायचं, त्यानिमित्ताने कुठेतरी बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई अशा ठिकाणी जायला मिळेल आणि तिथे केवळ बक्षीस मिळवणं हा काही उद्देश नसायचा, तर तिथली व्यवस्था कशी आहे, तिथलं विद्यापीठ कसं आहे, कॉलेज कसं आहे, तिथले आपल्या बरोबरीचे विद्यार्थी साधारण कुठल्या पातळीवरती आहेत, ते कसे बोलतात,
आणि तिथली सगळी ज्येष्ठ मंडळी, जजेस तेव्हा यायचे, मोठे मोठे विधिज्ञ यायचे, त्यांना कुठेतरी बघणं दुरून एवढा अक्षरशः उद्देश असायचा. तर अशा भरपूर स्पर्धांनी मला घडवलं. आणि ह्याच काळामध्ये कोइन्सिडेंटली मी आर्मी कॅम्प्स केले बरेच. त्याच्यामध्ये रायडिंग होतं, स्विमिंग होतं. आणि मला असं वाटलं की आता आपल्याला हे आवडतं हळूहळू. रायफल शूटिंगमध्ये मी खूप चांगलं त्या काळी केलं. आणि मग ते कुठेतरी डोक्यात पडलं की हे सुद्धा एक करिअर आहे. पण अजून गोष्ट इथे संपली नाही, ते सुरू राहिलं. आणि कारगिलचं युद्ध घडलं 99 साली. तर खूप मोठी कलाटणी माझ्यासारख्या नुकत्याच कॉलेजमध्ये गेलेल्या मुलामुलींना कारगिलच्या युद्धाने दिली. कारण मला असं वाटतं त्याने तारुण्याची व्याख्याच बदलली. म्हणजे आत्तापर्यंत तरुण मुलं ही बॉलिवूड किंवा याच्यामध्ये होती, त्यांच्या ओठ ही पिक्चरमधली गाणी होती. पण विक्रम बत्रा म्हणतो की येतील मांगे मोर, तर ती ओळ सगळीकडे प्रसिद्ध झाली. आणि म्हणजे जेव्हा थापर लिहून ठेवतो एक तरुण अधिकारी की आई बाबा तुम्ही जेव्हा हे पत्र वाचाल तेव्हा मी स्वर्गात अप्सरांचा पाहुणचार घेत असेल, अशा पद्धतीची पत्र. आणि हा हिरोइझम संपूर्ण देशामध्ये पसरला, पेपरमध्ये भरभरून यायला लागला. आणि तेव्हा म्हणजे तो एक मुद्दा डोक्यात होता. आपलं तारुण्य खरोखर काय म्हणूया प्रेमपत्र किंवा गुलाबाच्या फुलाभोवती फिरणार नाहीये, हे मला नक्की तेव्हा कळलं होतं की खरं तारुण्य काय असेल तर हे खरं तारुण्य आहे. म्हणून त्या युद्धाने कुठेतरी संस्कार केला. आणि LLB पूर्ण झालं. मग मी आणखीन थोडं मोठी म्हणण्यापेक्षा म्हणजे जे आलं समोर, म्हणजे पुण्यामध्ये गेले, तो अजूनच वेगळा स्ट्रगल होता. कारण एकदम पुण्यामध्ये आले होते, पुणे विद्यापीठामध्ये मी LLMला ॲडमिशन घेतलं. आणखीन हॉस्टेल लाईफ सुरू झालं. जरा LLB पर्यंत आईबाबांकडे म्हणजे त्या मानाने सुरक्षित होते. खरं लाडबीड तेव्हा व्हायचे नाहीत, अजूनही होत नाहीत. म्हणजे आज देखील बाबांची सूचना आहे की योग कमी पडतोय, हे योगासनांचा अमुक असं आहे. तर खूप शिस्तीमध्येच घरातलं वातावरण होतं. आणि LLMला जेव्हा मी विद्यापीठात पोहोचले तर खूप संघर्ष होता. पटकन पैसे खर्च करून प्रायव्हेट हॉस्टेलला जाता येतं, पण कुठेतरी आपण विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेऊया असं म्हणून. तेव्हा खूप इंटरेस्टिंग एक मला सांगावं वाटेल की आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये असं गेस्ट आणि होस्ट असे 2 प्रकार असायचे. म्हणजे जो होस्ट असतो, ज्याला रूम मिळते हॉस्टेलची, त्याच्यासाठी एक कपाट, एक टेबल, आणखीन एक काय कॉट असतो. अशा 3-4 मूलभूत वस्तू ज्या आपल्याला लागतात त्या दिल्या जातात होस्टला. आणि गेस्टला मात्र काही मिळत नाही. त्याला फक्त त्या रूममध्ये थांबायची परमिशन मिळते राहण्यासाठीची. बाकी कुठल्याही सामानाव्यतिरिक्त त्याने ते वर्ष घालवायचं. तर मी एक खूप छान काय म्हणतात त्याला ऑनरेबल गेस्ट होते त्या पुणे विद्यापीठाच्या रूममध्ये. आणि त्याचेच परिणाम असे होते की पटकन पहाटे उठून लाईट लावता यायचा नाही, मुली लाईट्स लावू द्यायचं नाहीत. त्याच्यामुळे असं मी खूप अभिमानाने सांगू शकते की मी खाली बेंचवर बसून खांबाच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला आहे वगैरे वगैरे. असं सगळं ते दिवस होते. पण खूप टफ होतं ते वर्ष. पण आपण विद्यापीठाच्या सान्निध्यात कुठेतरी राहावं, जाण्या येण्यात वेळ घालवू नये. आणि असं एक फोकस त्यावेळी झाला. मला असं वाटतं काहीही प्राप्त करण्याच्या आधी डिटॅचमेंट खूप गरजेची आहे विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनाच. म्हणजे संन्यासी आणि विद्यार्थी याच्यात फार फरक नसतोच तो. तर हा कुठेतरी त्यावेळी मला एक शोध लागलेला की आपण आपली पहाट 3:30 वाजता सुरू होणारी, शांतपणे आपला अभ्यास LLMचा, आणि अशी ती छान भारावलेली आणि स्वतःवर फोकस केलेली 2 वर्ष होती. त्याच काळात या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे आल्या. आणि प्रॅक्टिकली UPSCच्या. आणि मग प्रॅक्टिकली विचार केला की वाय नॉट, कशासाठी आर्मीत जायचं, हे कशाला उत्तर शोधायचं, का जाऊ नये आर्मीमध्ये, जायचं. म्हणजे आली आहे संधी तर ती आपण घ्यायची. आणि मग ॲड्स भरत गेले. आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये सुदैवाने सगळ्या टेस्ट पार करून पलीकडे गेले. सो असा सगळा हा LLM पर्यंतचा प्रवास होता. माझे 3-4 प्रश्न मॅमने एका याच्यात गुंफलेले आहेत. आणि त्यांचं ऑनेस्टी बघा आणि ट्रान्सपरन्सी बघा. म्हणजे सायन्सला असताना काय गडबड झाली शैक्षणिक कालखंडात, तीसुद्धा प्रामाणिकपणे सांगितली. म्हणजेच या मॅमने त्यांची नोकरी किती ट्रान्सपरन्सी राखून केली असेल आणि ऑनेस्टी ठेवून केली असेल याची कल्पना आपल्याला आलेलीच आहे. माझे 2-3 प्रश्न पुढे गेल्यामुळे मी अजून पुढे जातो. मॅमने इथेच थांबले नाहीत. LLM केलं ना, त्यानंतर सिलेक्शन झालं. इन सर्व्हिस असतानासुद्धा त्यांनी MBA केलं. ते का करावं असं वाटलं. आणि अजून मला वाटतं BA संस्कृत पण केलं. याच्या भगवद्गीताच्या साधक असल्यामुळे त्यांनी बघा म्हणजे किती पद्धतीचं, किती प्रकारचं त्यांनी अभ्यास केला आहे. आणि तेवढी चिकाटी धरली. आणि मला वाटतं आयुष्याच्या अंतापर्यंत त्या शिकतच राहतील आणि नवनवीन पदव्या घेतच राहतील आणि चांगलं काम करत राहतील. तर हे अजून शिकावंसं का वाटलं? आम्ही कसं सॅच्युरेशन येतं, आता झालं ग्रॅज्युएशन झालं, नोकरी मिळाली, आता जमलं तर LLB करायचं, ती पण अर्धवट सोडली.
MBA करत होतो, पोलीस खात्यामुळे अर्धवट सोडली, पण तुमची चिकाटीला दाद देण्यासारखी आहे. ते कसं केलं? कारण माझ्याकडे तेवढीच एक गोष्ट होती जी चिरंतन चालणारी होती. विद्येचं दान एवढंच आणि प्रामाणिकपणा जो की मिळालेला आहे तेवढंच काय ते आपलं धन आहे. बाकी येणार आणि जाणार सगळ्या गोष्टी. वर्दी आज मिळाली आहे, उद्या ती नाही राहणार आहे आपल्याला. किंवा पोझिशनवरती मी एक कमांड करते एखादी कंपनी किंवा गोष्ट, ती देखील उद्या माझ्याबरोबर राहणार नाही आहे. शिक्षण हे अंतापर्यंत राहणार आहे आणि ती खरी ओळख आहे, म्हणून तो शिक्षणाची का सोडायची नाही असं मी ठरवलं. आपण म्हणतो शिक्षण हे न संपणारी गोष्ट आहे. जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत माणूस शिकतच असतो आणि हा ध्यास आणि हाच तुमचा जो म्हणजे एक कन्सेप्ट आहे ती खूप चांगली आहे. आता तुम्ही शालेय शिक्षण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर UPSC ॲड, मग या सगळ्या गोष्टी आणि सिलेक्शन, मग कौटुंबिक कसं काय बॅलन्स केलं? नाही, कुटुंब म्हणजे खरं तर तोपर्यंत माझं काही कुटुंब सुरू झालेलं नव्हतं. झालं असं की विद्यापीठामध्ये असताना सिलेक्शन झालं आणि तातडीनं अगदी म्हणजे SSB इंटरव्ह्यू वगैरे झाला. तो इंटरव्ह्यूसुद्धा तसा काही फार सोपा नसतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंटरव्ह्यू असं फॉर्मॅलिटी म्हणून त्याला इंटरव्ह्यू म्हणतात, पण 7-8 दिवस चालणाऱ्या आता सगळ्या टेस्ट असतात तिथे आणि 3 ते 4 सेंटर्स फक्त आपल्या देशामध्ये आहेत. तर ते देखील होईल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे रेल्वे स्टेशनवर जेव्हा मी उतरले, लांबच लांब रांग होती. आणखीन मी अतिशय साधी एक तेल लावून वेणी घालणारी मुलगी तिथे उतरले होते. आणखीन चंदीगड, बेंगलोर, दिल्ली अशा सगळ्या मुली होत्या. तर तेव्हा वाटलं नव्हतं की आता पळा इकडनं, असंच वाटलं होतं पहिल्या क्षणी. पण ठीक आहे, आलोय तर आता करून जायचं असं कुठेतरी ठरवलं आणि ती हे केली. खूप जास्त टेस्ट असतात सगळ्या. रोज तुमची उठून बॅग भरायला लागते तुम्हाला आणि पुढच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगतात की हे सिलेक्ट झालेत, बाकी सगळे आऊट. बाहेरची बॅग बाहेर घ्यायची आणि रेल्वे स्टेशनचा रस्ता धरायचा, अशी साधारण ती प्रोसेस असते. आणि सगळं पार करत 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 अशीच मोठी कॉन्फरन्स भरली होती मुलींची आणि 3 नावं फक्त त्यात अनाऊन्स झाली. आणि एक माझ्या मैत्रिणीचं आधी नाव घेतलं. म्हणजे पुढे आम्ही दोघींनी खूप म्हणजे अगदी जयवीरू सारखीच मैत्री निभावली आर्मीमध्ये, SSB पासून अगदी. तर तिचं नाव होतं. आणखीन दुसरं माझं, म्हणजे नक्की आपलंच नाव आहे का, कशासाठी आहे नेमकं, काही कळत नव्हतं त्यावेळेला. पण 3च मुली अशा प्रकारे सिलेक्ट झाल्या आणि त्याच्यानंतर मेडिकलचा टप्पा आणि मग परत पुण्याला मी जॉईन झाले. सगळं माझे क्लासेस वगैरे अगदी रेग्युलर करायला LLMचे. आणि नंतर मग अचानक ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये जॉईनिंगची डेट आली प्रॉपर, की ह्या तारखेला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तर तिथे जो म्हणजे ट्रेनिंगसाठी कुठे आहे? OTA आहे. होय होय, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये. तर तोपर्यंत जे तुम्ही म्हणालात की कुटुंबाचं जे काही होतं, तर कुटुंब खूप सपोर्ट करणारं होतं. कारण आईबाबांच्या सपोर्टशिवाय शक्यच नव्हतं. आणि तेव्हाचा काळ असा होता, म्हणजे 2006ला माझं कमिशन झालं. तर तो काळ असा होता की सगळ्यात पहिले सगळ्यांच्याच मनामध्ये काय यायचं, अरे बाबा रे, मुलीच्या लग्नाचं कसं होईल, हा साधा प्रश्न होता. आणि नातेवाईक असो, आजूबाजूचे असो, कारण आज आपण यूट्यूबवरती पटकन बघू शकतो की काय सिलेक्शन प्रोसेस आहे, कसं असतं ट्रेनिंग, आर्मी लाईफ कसं असतं. तो काळ तसा नव्हता. स्मार्टफोन, नॉर्मल फोनसुद्धा तेव्हा नव्हते. त्याच्यामुळे काहीही माहीत नव्हतं. आणि मला असं वाटतं की सगळ्यात जास्त भीती माणसाला कशाची असावी, तर ती अज्ञानाची असते. म्हणजे एक वेळ माहिती असताना की मला 10 फूट खोल उडी मारायची आहे, तर एक वेळ ती मनाची तयारी होते. पण जिथे काहीच माहिती नसतं त्याच्यामध्ये घुसणं लिटरली म्हणजे ते खूप कठीण होतं त्या काळी. कारण म्हणजे फॅमिलीमध्ये दूरवर कोणी नव्हतं सांगायला अगदी. आणखीन अशा पद्धतीने मी गेले. तिथे सगळं ते पुढचं सुरू झालं. तर कुटुंब तोपर्यंत काही नव्हतं. म्हणजे सगळे सपोर्टलाच उभे राहिले होते की कोणीतरी ट्रंक मला आणून देते, फौजी ट्रंक, कोणीतरी त्याच्यावर नाव लिहिते, सगळे कपडे शिवणं चालू आहे एकीकडे, भाऊ धाकटा सगळी धावपळ करतोय. तो सगळं घरच त्या याच्यामध्ये, शेजारी पाजारी आणि सगळे म्हणजे कॉलनीमध्ये सगळ्यांना कळलं की ही कुठेतरी सिलेक्ट झाली आहे मोठ्या ठिकाणी वगैरे असं सगळं. आणि हिने बॉयकट केला आहे वगैरे, असे ते असं माहोल तेव्हा होतं. आणि कुटुंब सगळं उभं राहिल्यामुळे मी पोचले चेन्नईला डायरेक्टली. UPSCची ॲड येणं, त्यात तुमचं LLM चालू असणं, त्या UPSCची परीक्षा कशी असते याचा अभ्यास करणं, त्याचा सिलॅबस, त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यूची तयारी, त्याच्यानंतर फायनल मेडिकल आणि फायनल सिलेक्शन, या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही गेलात. तर हे जे याचं ट्रेनिंग आहे OTAचं, ते खडतर ट्रेनिंग असतं. जसं आमचं पोलीसचं असतं ते बऱ्यापैकी खडतर, आम्ही समजतो की आमच्यासाठी ते जास्त खडतर, तर तुमचं त्याच्याहूनही जास्त असतं. ते कसं असतं ट्रेनिंग शेड्यूल? थोडंसं लोकांना आवडेल ते ऐकायला. अच्छा, ट्रेनिंग अर्थातच कठीण असतं.
आणि तरीसुद्धा एकेका टप्प्यावरती ना आपण काहीतरी आपलं बाळगतो जवळ आणि ते घेऊन आपण जात असतो. तर मी OTA जेव्हा गेले तेव्हा केवळ माझी ट्रंक आणि बाकी सगळं सामान असं नव्हतं. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये कुठेतरी एक महत्त्वाची गोष्ट कळली होती की जेव्हा केव्हा आपल्याला यश मिळतं ते केवळ ॲपिअरन्सवरनं नसतं. कारण मला जे वाटलं होतं की बापरे तिथे एवढ्या मुली आहेत देशभरातनं आलेल्या हजारोंमध्ये असतात आणि आपलं सिलेक्शन कसं होईल. पण त्यावेळी एक धडा ह्या सिलेक्शन प्रोसेसने दिला होता, बी युअरसेल्फ. जे आहे आतलं, जो काही आतला फोर्स आहे तो घेऊन भिडायचं जिथे जे काही समोर येईल त्याला. आणि तेवढं एकच हातामध्ये होतं. सो त्या सगळ्या सामानाबरोबरच आतून काहीतरी घेऊन आणि प्रसंगी थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्सकडे झुकणारं असं काहीतरी घेऊन आम्ही सगळ्याच मुली खरं तर OTA गेलो की आता काय सिलेक्शन SSB रेकमेंडेड मेरिट लिस्टमध्ये नाव, ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये वगैरे. त्याच्यामुळे आता काय वर्षभर म्हणजे काहीच नाही, पटापट ते उरकायचं, वर्दी घ्यायची आणि पोस्टिंग असं सगळं तेव्हा होतं. माहिती नव्हतं. आता पटापट आपल्याला फोटोज दिसतात सगळ्या यूट्यूबवरती. पण फारच पहिल्याच दिवशी आमचं म्हणजे हवा काढून घेतली गेली, सगळं टायर फुस एकदम. कारण हे असं ते तसं फार काही कौतुक नाही, म्हणजे आम्हाला जसं आता औक्षण करेल कोणी अक्षरशः असं झालं होतं आमचं. पण तसं काहीही नव्हतं. पटापट सिव्हिल कपडे जमा करा, इथे सिव्हिल कपडे अलाव नाही आहे तुम्हाला घालायला. सगळ्यांनी पार्लरमध्ये लाईन करायची आहे, बसायचं आहे. तर मी बॉयकट करून गेले होते कारण माझी युनिव्हर्सिटीमधल्या एक मैत्रिणी काही महिने आधी तिथे गेली होती आणि तिने फोनवरती कोणाला तरी सांगून ठेवलं होतं की इथे बॉयकट करायला लागते. फार स्टायलिश बॉयकट मी केली होती आणि मी गेले होते वगैरे. तर मग मी हात वरती केला आणि म्हटलं की मला करायची काही गरज नाही आहे ना, कारण मी ऑलरेडी केस कापून आले. तर पटापट्टी असा तो कोंबडा माझ्या प्लटून कमांडरने असा उचलला आणि गुड यू आस्क दिस क्वेश्चन. हे असलं काही करायचं नाही, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. त्या माणसाला आणि त्या बाईला माहिती आहे काय करायचं, ते जाऊन बसायचं फक्त स्टूलवर. तर सगळीकडे म्हणजे सगळ्या मुलींची ग्रासकट केली. फारच वाईट, म्हणजे ज्या दक्षिण भारतीय होत्या त्यांच्या अशा लांब लांब वेण्या वगैरे त्या सगळ्या अशा हातातनं हे होत्या आणि लिटरली तसं होतं सगळं. तर तिथे केस बीस गेले, सगळे कपडे गेले, आणखीन काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे तुमचं असं काही नाही आहे, इथे सगळं द्यायचं आहे आणि नवीन काहीतरी ओळख तुमची निर्माण होणार आहे, हे असं अशा टाईपचं. आणि थोडंसं फॉर्मॅलिटी ना, सगळे ॲडज्युटंट्स असतात, म्हणजे लेफ्टनंट कर्नल जनरल लेवलचे सगळे लोक, आणि ते मोठे मोठे छान बोलत असतात तिथे की यू हॅव टू फाइंड सम मेथड इन दिस मॅडनेस, अदरवाईज यू विल कीप फाइंडिंग मॅडनेस इन द मेथड वगैरे वगैरे असं सगळं. तर आता काय मॅडनेस आणि काय मेथड काहीही ते कळत नव्हतं. सगळ्या मुली एकत्र होत्या. सिनियर्सचा रगडा हा खूप मोठा विषय असतो अकॅडमीमध्ये, कारण ट्रेनिंगचं स्वरूपच तसं असतं की तासन तास झोपेचे मिळत नाहीत आणि हळूहळू मसल स्ट्रेंथनिंग होतं कुठेतरी. कारण एक वेपन होल्ड करण्यासाठी ज्या मसल्स लागतात तुमच्या हातामध्ये, दंडांमध्ये, तर त्या आधी घडवण्यामध्ये काही महिने जातात आणि मग तुम्ही ते होल्ड करता. तर खूप ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, अतिशय चांगली प्रोसेस आहे. कॉलेजमधनं बाहेर पडलेल्या एका मुलीचं किंवा मुलाचं एका संरक्षण अधिकाऱ्यात जर रूपांतर होत असतं तर त्याचं सगळं श्रेय आमच्या त्या पुण्यभूमीला आहे आणि त्याचं नाव अकॅडमी आहे. ग्रेट. तर सगळे भेद बाजूला पडतात. सगळ्यात आधी सगळं छाटलं गेलं, कोण मुलगी, म्हणजे मी मुलगी असून हे काय, काही नाही आहे, मुलगी आहे म्हणूनच करू शकते, विषय संपला. हे किती महत्त्वाचं आहे बघा. नाहीतर आपल्याला ते थोडंसं बिरुद, आता मुलगी असून मी असं करून दाखवलं, नाही नाही काही नाही, तू मुलगी आहेस, छान आहेस, राहू दे तुझ्याकडे, पण हे सगळं करायचं आहे. आणि आधी सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही एक सैनिक, एक ऑफिसर म्हणून घडणार आहात आणि नंतर मुलगा मुलगी दुसरं कोणीतरी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिज्ञा, की आधी माझे जे मी ज्यांना लीड करणार आहे, ज्यांना कमांड करणार आहे, त्यांचा ऑनर, त्यांची सेफ्टी आणि त्यांचा जो काही कम्फर्ट, वेलफेअर, दॅट कम फर्स्ट. आणि नंतर माझं सगळं, आधी देशाचं, मग माझ्या माणसांचं आणि नंतर माझा हा जो चेटवूड क्रेडो आम्ही तिथे शिकतो, तर तसं होतं. आणि त्याच्यामध्ये खूप गमती पण घडायच्या, की आता जेव्हा आम्हाला कळलं की आपला काहीतरी कॅम्प होणार आहे आणि तिथे आपल्याला युद्धनीती शिकवणार आहेत किंवा आपल्याला तिथे वेपन्स सगळे शिकवणार आहेत, तर आमच्या डोळ्यासमोर अगदी असं बॉर्डर वगैरे सगळं असं छान, ती जाळी बिळी टाकलेली, आपल्याला हेल्मेट्स घातलेले, हां, आणि LMG आता आपल्याला फायर करायला मिळणार वगैरे, असं काही झालं नाही. तिथे काहीच नव्हतं. आम्ही डोंगरावर गेलो एवढ्या कष्टांनी आणि तिथे आम्हाला फक्त खडू आणि माग करायला लावलं की हा 2 मेन ट्रेंच असेल, हा 3 मेन ट्रेंच असेल. ते ट्रेंचेस म्हणजे खंदक खोदायचे आहेत आधी, मग त्याच्यात उभं राहायचं आणि मग वेपन वगैरे सगळं पुढे. कारण तुम्ही ज्यांना कमांड करणार आहात ते जवान काय काय काम करतात. पर्वतरक्षामध्ये आम्ही शिकलो की एक छोटी गोष्ट पर्वतावर चढवायची असेल तर खालून किती कष्टाने ती वरती चढते. मग रसद असू दे, ॲम्युनिशन असू देत, वेपन्स असू देत, हे सगळं तिथे शिकायला मिळणार की नाही, पुन्हा खाली नाही जायचं आता एक घोट पाण्यासाठी. पण अशा परिस्थितीत पुढे जाऊन आम्हाला ड्युटी करायची होती. तर रात्र एक आम्हाला दिलेली होती आणि त्या रात्रीमध्ये न झोपता
ते सगळे ट्रेंचेस खोदायचे कुदळ फावड्यांनी प्रॉपरली, आणि त्याच्यामध्ये लिटरली झोपा येऊन मुली अशा हे व्हायच्या, पण जबरदस्त आम्हाला उठवलं जायचं आणि ते सगळे ट्रेंचेस. आणि मग जेव्हा पहाट होत असते त्या पहाटेच्या थोडं आधी आपण कसे अटॅक्स करतो, आलेल्या अटॅक्सचं कसं आपण उत्तर देतो, ती खूप एक छान वेळ असते, जेव्हा पूर्ण उजाडलेलंही नसतं आणि पूर्ण अंधारही नसतो. ती इतकी सुंदर कधीच वाटली नव्हती जेवढी ते सगळं त्या ठिकाणी आम्ही शिकायला गेलो आणि तिथे वाटलं. तर अशा पद्धतीचे एक 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 सगळे हे चालू होते. आणि परमनंट ओळख ज्याला म्हणतो आपण, म्हणजे तिथे जे मी म्हणाले की आपण चिखलात कुठेतरी बरबटलेलो असतो, माती आपल्या अंगाला लागलेली असते, आणि अशा पद्धतीने डबक्यांमध्ये देखील आम्ही उड्या मारत असू पनिशमेंट म्हणून. तर खूप खूप सगळं तिथे व्हायचं. तेव्हा ज्या अशा मागे राहायच्या किंवा त्यांना असं वाटायचं की बापरे, मी आता सगळे चट्टेपट्टे ओढून कॉम्बॅटमध्ये इथे उभी आहे, कसं होईल, माझा चेहरा कसा दिसत असेल, असं ज्यांना वाटायचं त्यांच्यासाठी खूप जोरात कान उघडणी व्हायची की मुलींनो, लाखो मुलींमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये कितीतरी ठिकाणी आज मुलींचं जजमेंट कसं केलं जातं, ही जरा सावळी आहे, हिचं नाक एवढं व्यवस्थित नाही आहे, केस जरा लहानच नाही, अशा पद्धतीने आजही मुलींचं परीक्षण केलं जातं. तुम्हाला मात्र इथे परमनंट आयडेंटिटी मिळणार आहे. इथून तुम्ही बाहेर पडल्यावरती कोणाची काय बिशाद की तुमचं जजमेंट अशा पद्धतीने करायची. त्याच्यामुळे तुम्ही ना त्या खूप छान. मुलगी असण्यामधून जरा बाहेर निघा. आणि खरोखरच असं बोलून बोलून आम्ही आमच्यातलं ते कुठेतरी मुलगी पण बाहेर पडलं आणि खूप एन्जॉय करू लागलो आम्ही की आपण अर्धा ड्रम भरला, त्याच्यात 10 जणींनी आपल्याला आंघोळ करायची, जेवढा चिखल असेल तेवढा असेल. वेपन ट्रेनिंग आम्ही केलं, म्हणजे रॉकेट लॉन्चरपासून सगळं आम्ही तिथे फायरिंग सगळं शिकलो. आणि मी नाही तर आम्ही नेहमी, मी यशस्वी होऊ शकतो पण मी जिंकू शकत नाही. ग्रेट. त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही जेव्हा असतो तेव्हाच काय तो विजय होतो. त्याच्यामुळे अभ्यासाचे जे अवघड विषय असायचे, रेडिओ टेलिफोनी असेल, हे नॉन मेडिकल क्षेत्राचं मी सगळं सांगते. म्हणजे ढोबळमानाने 2च वर्ग असतात म्हणजे आर्मीमध्ये, मेडिकल, नॉन मेडिकल. नॉन मेडिकलचे सगळे एकत्र असतो आम्ही तिथे. आम्हाला पहिल्याच दिवशी की मी इंजिनियर वगैरे असू दे, ट्रंकमध्ये ठेवायचं, इंजिनिअरिंगची डिग्री, लॉची डिग्री, आणखीन काय काय, कोण मी MCOM आहे, मी MSc आहे, काही संबंध नसतो. ते तुम्हाला बाहेर पडताना डिपार्टमेंट जेव्हा मिळतात तेव्हा तुम्हाला दाखवायला राहू द्या डिग्री कोणती आहे ती, आधी सैनिक आहात सगळे. तर अशा पद्धतीने आम्हीमध्ये जे रूपांतर होतं ते इतकं सुंदर असतं की शेवटच्या दिवशी आईवडिलांना निमंत्रण जातं, आणखीन तुम्ही या POPच्या वेळी भारत सरकारकडनं, आणि त्या एका दिवसासाठी खरं खूप स्वप्न आपली आम्ही साठवत असतो. कारण कोणी ट्रेनिंग सोडून जातं किंवा कोणाला ते काही जखमी होतं तेव्हा त्या मुलाच्या नावाने ते केलं जातं आजही. पण मुलगी एखादी सोडून गेली तर तिला चिंता असते, मी माझ्या गावाकडे काय म्हणून सांगायचं. कारण मी कुठेतरी एका कोपऱ्यातली होते, कोणी हरियाणामधलं, कोणी पूर्वांचलातलं, कोणी दक्षिण भारतातलं, कुठेतरी एक इमेज सुद्धा ती आमच्याबरोबर होती की आम्ही यशस्वी झालो तर उदाहरण दिलं जाईल. ह्या मुलीने हे करून दाखवलं. तर त्या कुठेतरी इमेजसाठी आपण आपल्या भागातल्या 4 मुलींसमोर उभे राहू शकू ताटमानेने. त्या गोष्टींसाठी प्रत्येक मुलगी ही तिथे संघर्ष करत होती. आणि मला असं वाटतं ना की हे जे यशापयश असतं तर हा त्या ट्रेनिंगचा भाग आहे त्या पद्धतीने. सो ती इमेज कुठे ती मुलगी घालवत नाही, नेहमी ती तिथे उभी राहते. आणि शेवटच्या दिवशी आमचे आईवडील आले सगळे, त्यांनी आम्हाला स्टार्स लावले. मी अतिशय भाग्यवान होते की जनरल पट्टाभिरामन जे मागच्या वर्षी गेले आणि जे आर्मी चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते, तर ते देखील माझ्याच युनिट, म्हणजे मी त्यांच्या युनिटची असं म्हणायला लागेल. तर त्यांना कळलं की आपल्या युनिटमध्ये ही एक वुमन ऑफिसर कमिशन झालेली आहे. आणि त्यांनी मला बोलवलं आणि म्हटलं की मी आणि पत्नी मिसेस लक्ष्मी तुझं पिपिंग आउट सेरेमनी करणार आहोत वरती. सो मला वरती बोलवण्यात आलं आणि एकीकडे माझे आईबाबा आणि एकीकडे जनरल पट्टाभिरामन आणि मिसेस लक्ष्मी, अशा दोघांनी माझं पिपिंग आउट सेरेमनी केलं. म्हणजे स्टार्स लागले खांद्यावरती आणि सगळ्या कुटुंबालाच मला वाटतं ते स्टार्स लागतात. कारण तुम्हालाही हा अनुभव असेल की वरती काही तो मुलगा किंवा ती मुलगी घालत नाही, सगळ्या घरामध्ये तो उत्साह असतो, कॉलनीमध्ये, सोसायटी, सगळं गाव तुमच्या पाठीशी तिथे उभं असतं. आणि तोपर्यंत इतकं काही घडून गेलेलं असतं की अनेक प्रसंगांमधनं तुम्ही जाता तेव्हा प्रत्यय येतो की वर्दी कपड्याची नाही आहे शिवलेली. ही या वर्दीला खूप घाम आहे, प्रचंड रक्त आहे, जखमा आहेत, रात्र जागलेला आहोत आपण ह्या दिवसासाठी. आणि अशा सगळ्यांची मिळून त्याच्यामध्ये खूप समर्पण आहे, आशा आहेत, उद्याची स्वप्न देखील आहेत, एकमेकींचे हात देखील आपल्या हातांमध्ये घट्ट आहेत. अशा सगळ्यांची मिळून ही वर्दी बनलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, खांद्यावर विराजमान होता अशोक चिन्ह किंवा स्टार्स, हा संपूर्ण राष्ट्राने तुमच्या वरती दाखवलेला विश्वास असतो की होय
आता तुम्ही इलिजिबल आहात. ही वर्दी आता तुम्हाला मिळू शकेल, कारण तुम्ही खूप मोठं ट्रेनिंग पूर्ण करून कुठे काहीतरी तुम्ही सिद्ध केलंय. आता आम्ही हे तुम्हाला देत आहोत. संपूर्ण राष्ट्राचा विश्वास तुमच्या खांद्यावरती विराजमान होतो, त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं असं काही वाटत नाही. आणि ह्या सगळ्या रगड्यामध्ये देखील खूप वाईट क्षणही असतात, जे मी म्हणते की असं सोडून जावं असं वाटतं अनेकदा. आणि खूप शाबासकी देणारे सुद्धा क्षण असतात. म्हणजे आमच्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट होत असतात, कधी काही मुलींच्या त्या पटकन क्लिअर होतात, काही मुलींना एखाद्या टेस्टमध्ये वेळ लागतो. तसं माझ्याही बाबतीत झालं की काही एखाद्या वेळी मी मागे आहे आणि काही याच्यामध्ये मी पुढे आहे. तर मला एक प्रसंग आठवतो की आमच्याकडे ड्रिल टेस्ट असते. म्हणजे दर रविवारी जर तुम्हाला लिबर्टीला जायचं असेल बाहेर, तर ती ड्रिल टेस्ट पास करायला लागते, तर तुम्हाला लिबर्टी मिळते एका सकाळ ते संध्याकाळ. आणि ते पण OTAच्या ड्रेसमध्येच बाहेर जायला लागतं. असं काही लगेच कुर्ता पंजाबी हे असं काही नाही. कुठे कुणीही ओळखतं हे OTAचे कॅडेट्स आहेत म्हणून. सो तसं ती लिबर्टी मला अनेक महिने मिळाली नाही, कारण मी ड्रिल टेस्ट माझी राहत होती सारखी. आणि आता दुसऱ्या टेस्टचा पहिला राऊंड होता, तोही सुरू झाला. त्याच्यामध्ये आम्हाला रायफल ड्रिल असतं, तर तो अजून कठीण हे होता. तर सुदैवाने मी दोन्ही टेस्ट माझ्या एका दिवशी दिल्या. आणि तेव्हा सगळ्यांसमोर आमचे जे ड्रिल उस्ताद होते त्यांनी बोलवलं. म्हटलं आता काही खरं नाही, मी ही पण फेल झाले आणि पुढची तर अजून दूरच आहे. पहिल्याच याला मला 2-3 अटेम्प्ट्स लागलेत, आता पुढच्या याला तर आणखीन वेळ लागेल. पण त्यांनी इतकं छान पद्धतीने शाबासकी दिली की इस एलसी को मैंने आगे क्यों बुलाया है, गेस कीजिए आप सब. तर ही कशी ड्रिल टेस्ट द्यावी किंवा काय, ते म्हणाले नाही, फेल कैसे होना है ये इसने दिखा दिया. क्योंकि पहली टर्म में ये फेल हो गई, बट दूसरी ड्रिल टेस्ट इसने पहले अटेम्प्ट में पास की. ती पहिल्याच याच्यात पास झालेली आहे. तर मी फॅट म्हणून फायनल असेसमेंट टेस्ट होती, ती माझी पहिल्याच राऊंडमध्ये मी पास केलेली होती. कारण ते कुठेतरी एक होतं की पहिली टेस्ट आपली लवकर होत नाहीये, दुसरीचा जास्त अभ्यास करून, म्हणजे दोन्हींचा एकत्र अभ्यास करून मी दुसरी देखील पहिल्या अटेम्प्टमध्ये काढली होती. तर वेळोवेळी अशी शाबासकी देखील मिळाली आणि कळलं की ठीक आहे, अपयश मिळणं काही फार वाईट नसतं, त्यातनं वरती कसे आपण उसळी घेतो याच्यावरती ते ठरतं. सो थोडं अपयश आणि थोडं यश दोन्ही माणसाच्या प्रवासासाठी तितकंच आवश्यक आहे. UPSCचा अभ्यास करणं, सिलेक्शन करणं आणि स्वतःसाठी खड्डा करून त्याच्यात प्रॅक्टिस करणं हे आमच्या वाट्याला नव्हतं आलं बाबा. आणि मॅमने जे ट्रेनिंगचं सांगितलं, क्षणभर माझ्या डोळ्यापुढे आमचं सिलेक्शन, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी यांची डिफेन्स अकॅडमी हे समोर आलं आणि रुटीन सगळं समोर आलं. मी नकळत त्या माझ्या भूतकाळात गरगर फिरून आलो. आणि मॅमनी म्हणालं रगडा, हा रगडा यांच्याकडे पण होता, आमच्याकडे पण होता. त्याच्यामुळे रगडा कसा असतो, कसा असायला हवा आणि कसा घेतला पाहिजे हेही, कारण पॉझिटिव्ह राहून घ्यायला पाहिजे. खूप छान मॅम तुम्ही सांगितलं. पोस्टिंग कुठे कुठे झाले आणि त्याचपूर्वी तुमचं सिलेक्शन जे झालं होतं ते कोणत्या रँकला झालं इंजिनिअरिंगच्या विंगमध्ये, ते फक्त म्हणजे सांगा. माझं जे कमिशन झालं ते कोर ऑफ इंजिनियर्स, म्हणजे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात आर्मीची, त्याच्यामध्ये इंजिनियर डिपार्टमेंट जे असतं, तर त्यामध्ये माझं कमिशन झालं. आणि रिपोर्टिंग तसं माझं वेस्ट बेंगॉलमध्ये होतं, जे या फॅक्सवरती लिहून येतात गावं. तर तेव्हा गुगल देखील बघता यायचं नाही आणि ते नाव म्हणजे माझी मैत्रीण जाणार होती पूर्वांचलला, तर कॅलिंगपॉंग असं आम्हाला वाचताच येत नव्हतं त्यावेळी. आणि माझं अजून कुठेतरी अगदी वेस्ट बेंगॉलच्या एका बॉर्डरवरती गाव होतं, तर ते देखील 3 ते 4 दिवस प्रवास करून येणार आहे बहुतेक, असं काहीतरी होतं. तर तिथे माझं रिपोर्टिंग झालं आणि इमिडिएटली आम्ही व्हॅलीमध्ये गेलो, काश्मीरमध्ये. ते सुद्धा इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सी एरियामध्ये, बारामुला जो भाग आहे आणि इतर सगळा. तर तिथे माझी पहिली पोस्टिंग मिळाली मला. ओके. युद्धस्य कथा रम्या आपण तिथे येऊन ठेपलेलो आहोत. तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील. मॅमनी म्हणजे हे पद जे भूषवलं किंवा त्या ह्याच्यातून ज्या सर्व्हिसमधून जात होत्या, कोणत्या कोणत्या भूमिका पार पाडल्यात. आता JNKचा विषय आलेला आहे, तर टेररिझम म्हटलं तर टेररिझम आमच्या पोलिसांसाठीचं चॅलेंज वेगळं असतं आणि डिफेन्ससाठी चॅलेंज वेगळं असतं. हे बॉर्डरवर लढत असतात आणि आम्ही समाजामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये लढत असतो. तर मॅम, जम्मू काश्मीरचं तुमचं पोस्टिंग आहे, त्यातलं विशेष योगदान, खूप छान काम केलेलं आहे, त्याबाबत सगळ्यांना माहिती होऊ द्या. आजच्या तारखेला मला आवर्जून एका व्यक्तिमत्वाची आठवण होते, ते म्हणजे जनरल बिपिन रावत, जे आपले पहिले हे होते आणि CDS होते आणि दुर्दैवी त्यांचं निधन झालं. तर आज त्यांची जन्मतिथी आज असते 16 मार्च. आणि त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे की इंडिया इज प्रिपेअर्ड टू फाईट 2.5 वॉर फ्रंट. म्हणजे 2 जे आपण म्हणतो की पाकिस्तान आणि चीन हे आहेतच, पण जी हाफ फ्रंट आहे ती, सर तुम्ही म्हणालात तशी, इंटरनल सेक्युरिटी आणि टेररिझमची आहे.
2.5 ही जी अर्धी फ्रंट आहे आणि ती खरोखर त्यांच्या दूरदृष्टीप्रमाणे ते आज चॅलेंज झालेलं आहे. आपण बघतो की आज दिल्लीचा बॉम्बस्फोट असेल किंवा इतर सगळं त्याचं जे स्वरूप बदलत जात आहे. तर ते खूप खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि जेव्हा काश्मीरमध्ये मी जाऊन पडले तेव्हा टेररिझम तर हा होताच आणि तो पीकवरती होता. साधारण तिथे 3-1 वर्ष मी होते. जायच्या आधी देखील खूप चॅलेंजेसमधनं मी गेले, कारण दूरवर तिथे कुठेही स्त्री दिसायची नाही. आणखीन जम्मू ते काश्मीर हे जाण्यासाठी असा पूर्ण हिल्सचा रस्ता होता. कुठेही वॉशरूम्स वगैरे नव्हते त्या काळामध्ये. पाणी न पिणं हा एकच माझ्यापुढे पर्याय होता तासनतास. आणि अशा पद्धतीने जायचं. आमचा जो ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म असतो तो आम्ही ट्रंकेच्या तळाशी ठेवून दिलेला. कॉम्बॅटमध्ये आलो प्रॉपर 24 तास, हातात AK-47. आणि अशा पद्धतीने जम्मू, मग काय रामबन, बनियाल, मग श्रीनगर, मग पुढे जिथे कुठे असेल तिथे अशा ठिकाणी लोकेशन्समध्ये जायचं. तर असा प्रवास व्हायचा. आणि युद्धाच्या आधीचं युद्ध म्हणजे परिस्थितीशी झगडा होता, कारण प्रचंड स्नोफॉलमध्ये सगळं तिथे अगदी असं एक थांबून जायचं एका ठिकाणी. भरपूर ॲक्सिडेंट्स होत असत. वीज नव्हती, जनरेटर्सवरती तिथे राहत असू आम्ही. त्यानंतर आम्हाला घर म्हणजे अशा छोट्या छोट्या लाकडी बॅरेक्स होत्या. तिथे भरपूर घुशी वगैरे पण असायच्या. आणखीन अशी बुखारी लावलेली असायची ज्यात एक थेंब रॉकेलचं पडायचं आणि थोडासा उबदारपणा तिथे मिळायचा. तर अशी सगळी हे होती आणि त्याच्यामध्ये टेररिझमचे सगळे हे इश्यूज होते. तर टायर फुटतात जसे आपल्याला, तर तसा गोळीबार तिथे सातत्याने होत असे. आणि त्याच्यातही अजून 2 प्रकारची युद्ध अशी की आपल्याच माणसांचे युद्ध आधी समोर उभं राहिलेलं असायचं. काश्मीरी आवाम आज जसा आपल्याला दिसतो तसा त्या काळी नव्हता. आणि आर्मी चले जावचे बोर्ड्स असायचे किंवा इनोसंट कोण आणि दहशतवादी कोण ह्याच्यामध्ये खूप पुसट रेषा आहे असं त्यांना वाटायचं. आणि फौजी विरोधी वातावरण होतं. मला आठवतं की पूर आलेला असताना वाचवायला गेलेल्या आमच्या जवानांवर देखील समोरून दगडफेक झालेली होती आणि तो फोटो सगळीकडे आलेला होता. अशा पद्धतीने प्रचंड विरोध आर्मीला त्या काळी होता की आर्मीने आता काश्मीरचा ताबा सोडावा आणि आम्हाला शांतपणे जगू द्यावं अशा पद्धतीने. पण काश्मीरचाच आपण थोडासा इतिहास पाहिला तर जी 80 आणि 90चे ती 2 दशकं होती ती अक्षरशः म्हणजे हाहाकार ज्याला म्हणतो आपण अशी पेटलेली होती. आणि प्रचंड प्रमाणामध्ये तिथे दहशतवाद वाढला. तिथे हिंसा झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिली की वऱ्हाडाच्या वऱ्हाड लग्नाची कापली जायची आणि ते नंतर आम्हाला ती सगळी ठिकाणं अशी दिसायची. त्यानंतर लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याचे ते दिवस नव्हते. तिथे केवळ गाईच कापल्या जात असत. तर अशा पद्धतीने ते सगळे दिवस होते आणि तो आमच्यासाठी प्रोहिबिटेड एरिया असायचा बऱ्याच वेळेला. तर माझ्याकडे त्यावेळी मोटर ट्रान्सपोर्ट ऑफिसर MTO म्हणून जबाबदारी होती आणि क्वार्टर मास्टरसुद्धा. म्हणजे ह्या दोन्हींमध्ये सगळी साधनं, सगळी उपकरणं, त्यांचा रिपेअर असेल, त्यांचा पुरवठा करणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. MTO म्हणजे अक्षरशः म्हणजे आमचा बेस जरी बारामुल्याच्या जवळ असला तरी आमचं जे काम चालायचं ते प्रॉपर ब्रिगेड्स बरोबर चालायचं आणि ते LOC पर्यंत असायचं. तर त्या ठिकाणी सगळी साधनं आम्ही पुरवत असू आणि बर्फ क्लिअर करण्यापासून ते तिथे मेंटेन करायला सगळे आपले मेकॅनिक्स वगैरे पाठवणं. तर अनेकदा मला असं व्हायचं की आर्मीचे जे कॉन्वॉयज जायचे तर त्यांना खूप नियम असतात की ते सूर्यास्त झाल्यावरती आर्मीच्या गाड्या जाऊ शकत नाहीत. सगळा ताफा असतो. पुढे एक सशस्त्र गाडी, मागे मध्ये एक ऑफिसरची गाडी वगैरे. अगदी हळूहळू त्या गाड्या जातात. म्हणजे 3 दिवस लागायचा आणखीन पुढे जायला. तर त्या केसमध्ये अर्जन्सी असताना पटापट वेषांतर करायचं. अनेकदा टुरिस्ट म्हणून हे करायचं. वेंडरची एखादी सिव्हिल व्हेकल घ्यायची आणि पटापट पुढे जायचं. असं देखील मी केलंय. रसद पुढे पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकू जवानांना याच्यासाठी विशेष प्रयत्न. अनेकदा सणवार असतात तेव्हा सुट्टी घेऊन जायचा काही प्रश्न नव्हता, कारण लीड बाय एक्झाम्पल. जिथे मी आहे म्हणजे जिथे माझे जवान आहेत तिथेच मी तो साजरा करणार. मग दिवाळी असो, होळी असो, असं सगळं होतं. तर त्या ठिकाणी पुढे जाताना आवर्जून असं पद्धत होती की ऑफिसर काहीतरी खायला घेऊन जातो. मिठाई असेल किंवा काही जी जशी मिळेल तशी वगैरे. तर मला तेव्हा असं वाटायचं की मिठाई तर आपण नेऊच, पण जिथे रसद पोचत नाही, जिथे 2-2 महिने सलगम उकडून खायला लागते किंवा बटाटे उकडून खायला लागतात इतक्या रिमोट एरियामध्ये, मग तिथे कुठेतरी 5-5 किलोचं लोणचं आपण पुरवलं तर ॲटलिस्ट पोळीबरोबर ते खाता येईल किंवा ब्रेडला लावून ते खाता येईल अशा पद्धतीने. तर अशा छोट्या गोष्टी तिथे होत्या. आणि लिडरशिप खरी तिथे शिकायला मिळाली, कारण अकॅडमीमध्ये असताना आम्ही सगळ्या मुली होतो. आणि जेव्हा रेजिमेंट जॉईन केलं मी तेव्हा जवानांबरोबर बास्केटबॉल खेळणं, व्हॉलीबॉल खेळणं, मी एवढी आणि ते 6-6 फूट असं व्हायचं. तर खूप वरिष्ठांनी मला कायम प्रोत्साहन दिलं की तू आधी फेस करायला शिक, बघू कुठे बॉल लागतो तुला, येऊन आदळतो ते, तिथे उभे राहायला शिक. आणि मग हळूहळू मी त्यांच्यामध्ये मिसळले. फक्त स्पोर्ट्ससाठीच नाही तर अगदी लंगरमध्ये ताटाला ताट ठेवून जेवणं असेल, त्यांचे टॉयलेट्स चेक करणं असेल, वेळप्रसंगी कठोर शिक्षा असेल, कारण क्राईमसुद्धा बऱ्यापैकी होतात, मोह माया त्यांनासुद्धा असते. आणि
त्याचबरोबर कोणीतरी जवान जेव्हा येऊन सांगायचा की त्याची आई नाही राहिली, वडील नाही राहिले, तेव्हा त्याचं सांत्वन करणं हे देखील काम असायचं. तर हा जो खरी लिडरशिप तिथे शिकायला मिळाली, एक खूप सुंदर बॉन्ड तयार झाला. अतिशय अभिमानाने मी सांगते की मी एकटी स्त्री एवढ्या सगळ्या दर्या खोऱ्या ओलांडून त्यांच्या हातात हात घालून रात्रंदिवस तिथे काम केलं, वर्ष म्हणजे. आणि आर्मी असं एक ऑर्गनायझेशन आहे जिथे अशा प्रकारची समानता आहे की रात्री दहशतवाद्यांची माहिती मिळत असे इंट, तर त्यावेळेमध्ये कुठेतरी 12-1ला फोन यायचा की असं असं आहे आणि ते पुढे जाऊन आहेत म्हणून आपल्याला रोड बॅरियर्स लावायचे आहेत. तेव्हा माझे कमांडिंग ऑफिसर म्हणाले की हो ती जाईल आणि ती करेल, का नाही करणार, ती करेल. तर अशा पद्धतीने मी सुद्धा त्या ठिकाणी जात असे, वेगवेगळ्या ड्युटीज चेक करणं असेल आणि पुढे जाऊन देखील खूप रिस्क होती त्याच्यामध्ये. म्हणजे कधी तुम्हाला गोळीबाराला सामोरं जावं लागेल, रेट्स ठरलेले असायचे. लेफ्टनंटला मारणं, कॅप्टनला मारणं, एखाद्या युनिटचा कमांडिंग ऑफिसरला मारणं, हे खूप मोठं असायचं. त्याच्यामध्ये सगळा पैसा इन्व्हॉल्व असायचा, मोराल इन्व्हॉल्व असायचा की म्हणजे एखाद्या युनिटचा जेव्हा कमांडिंग ऑफिसर मारला जातो तेव्हा किती वाईट पद्धतीने त्या जवानांना ते असेल आणि अशा आजूबाजूला घटना घडलेल्या असायच्या. सो अशा पद्धतीने पुढे जायचं. आणखीन ह्या ज्या विश्वासाचं वातावरण होतं, पण तरीसुद्धा अनेकदा हिंसा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला तिथे बघायला मिळाली. आणि वाईट ज्याला म्हणतो आपण की उसके बाद कुछ रहा नहीं देखने के लिए, ज्याला असं म्हणतो की भीती कायमची संपली, इतना डराया की डर खतम हो गया, अशा पद्धतीने. कारण जेव्हा म्हणजे एकदा तर असं झालं की मी त्या ठिकाणी गेले आणि तिथून येऊन बसते ऑफिसमध्ये एक मोठा ब्लास्ट आमच्या एरियामध्ये झाला. इतका प्रचंड होता. त्याच्या आधी छोटे ब्लास्ट देखील मी पाहिले होते, त्यात काम केलेलं होतं, पण हा इतका मोठा होता की अनेक तिथे आमचे जवान मारले गेले. आणि प्रचंड केऑटिक वातावरण होतं. सगळीकडे माती आपल्या वरती उडते जिथे जेव्हा असे स्फोट होतात. आणि मोठ्या प्रमाणावर असतील तर बर्फ पूर्ण लाल झालेला दिसतो तुम्हाला त्या ठिकाणी. तर अक्षरशः आणि तिथे सगळ्यांबरोबर जाणं की आता काय बघायला मिळणार आहे माहिती नाही, तर गेलं पाहिजे नाही पाहिजे हे पण माहिती नाही. पण आपण पळत तिथे गेल्यानंतर जे काही दृश्य दिसलं ते फार भयंकर होतं की तुम्हाला लिटरली 2 हात 2 पाय असे जमा करून फॅटल कॅज्युअलिटीज सांगायला लागतात की साधारण 30 आहेत 32 आहेत एवढे पेयर्स आपल्याला सापडलेत. काही काही तुकडे असतात, त्याचा काही मिनिटातच प्रचंड वास यायला लागतो त्या सगळ्या ह्याच्यावरती. स्निफर डॉग्स असतात आणि लिटरली चिमट्यांनी किंवा काय तुम्ही तुकडे गोळा करत असता त्या ठिकाणी. तर तिथे केवळ आशण्याने एका मुलीच्या इतरांना थोडा धीर मिळत होता की ही इथे थांबू शकते, ही इथे रात्री 12 वाजता देखील स्पॉटवरती काम करते, तिचं जे काही तिला दिलेलं आहे, तर आपण देखील ते करायला पाहिजे. आणि जवानांचं जे मोराल असतं, शेवटी ती पण माणसं असतात. मला असं वाटतं ना, हे खूप ग्लोरिफिकेशन होईल की अधिकारी कधी घाबरत नाही किंवा जवान कधीच घाबरत नाही, असं काहीही नसतं. ज्या पद्धतीने तो त्या भीतीवर मात करतो त्या एका पॉइंटने तो अधिकारी किंवा जवान ठरतो आर्मीचा. तर ती देखील माणसंच असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना सांत्वन करून, आणि आपण ह्याच्यासाठीच बनलेलो आहोत. कारण ज्यावेळी कमिशन होतं आणि पुढे तर किंवा दरवर्षी आम्हाला आमचं मृत्यूपत्र लिहायला लागतं, ते अपडेट करायला लागतं दरवर्षी. सो विल मी खूप लहानपणी लिहिलं माझं. आणि ज्याला आपण म्हणतो की सर पे कफन बांध के चलते हे, ते शब्दशः खरं आहे. माझी सगळी मोबाईल प्रॉपर्टी, इमोबाईल प्रॉपर्टी, आई वडील, त्यांचं नेक्स्ट ऑफ किन, ही सगळी माहिती देऊन मग आपण ड्युटी सुरुवात केलेली असते. सो आपण याच्यासाठीच बनलेलो आहोत. तरीसुद्धा आपण उद्याचा जो सूर्य आहे तो नव्याने बघितला पाहिजे आणि आपल्या साथीदारांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. असं तिथे थोडंसं रडायला म्हणजे शोक करायला वाव नसतो. मला असं वाटतं प्रत्येकालाच एक शोक करण्याची म्हणजे ते क्षण येतातच, पण त्या शोकाला आपण वाट कसं करून देतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा प्रचंड संताप होता, कारण आम्ही यंग ऑफिसर्स होतो शेवटी त्यावेळी, की कशासाठी या लोकांसाठी काम करायचे आणि कसं हे घडवून आणतात. ह्या क्रौर्याची सीमा, परिसीमा ज्याला म्हणतो आपण, ती तिथे बघायला मिळते. तर कशासाठी यांच्यासाठी काम करायचं आहे, काय कारण काय, अशा पद्धतीने तिथे जेव्हा वाटत होतं तेव्हा त्या संतापाला, त्या शोकाला, त्या दुःखाला कुठेतरी वाट करून देणं गरजेचं असायचं. मग मी अनेक तिथे काही म्हणजे मला केसेस तिथे हे करायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये मग शहीद झालेल्या किंवा हुतात्मा झालेल्या जवानांना जास्तीत जास्त बेनिफिट्स कसे मिळतील त्याच्यासाठी आपण आपला अभ्यास पणाला लावला पाहिजे. आणि ज्या काही सुविधा असतात किंवा जे काही पॉलिसीज असतात त्या त्यांच्या घरापर्यंत कशा पोहोचता येतील या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. म्हणून मी नवीन काम घेतलं आणि ते यशस्वीपणे पार पाडलं. तसंच त्यांच्या कुटुंबियांना कॉन्टॅक्ट करायला लागतो की हा जवान आता राहिलेला नाही, त्या स्पॉटवर तुम्हाला
घड्याळं मिळतात, फोटो मिळतात मुलांचे, आईवडिलांचे मिळतात आणि खूप काही असतात. म्हणजे चेहरे असे लटकलेले असतात कुठेतरी झाडावरती, खड्ड्यांमध्ये, शूज असतात. ह्या सगळ्यांमध्ये ते सगळं गोळा करून त्या ट्रंक्स नंतर उघडल्या जातात. म्हणजे हे सगळं मी केलं आहे की ही अमुक अमुक याची आहे. त्यात काय आहे तर रेशनमध्ये दिलेली चॉकलेटसुद्धा जवान लोक हे मुलांसाठी म्हणून ठेवतात ट्रंकांमध्ये. आणि हे सगळं करणं हे मला कुठल्याही वेपन ट्रेनिंग किंवा कशाहीपेक्षा जास्त अवघड हा क्षण वाटायचा की त्यांना सांगायचं कसं आपण की असं असं झालंय म्हणून. तरीसुद्धा कुठेतरी एक स्त्री असण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणं, शांतपणे त्या बाईला समजावून सांगणं, हिंमत देणं कुठेतरी. आणि एक रेजिमेंट म्हणजे कुटुंब शेवटी. आपण आपलं कुटुंब केव्हाच मागे पडलेलं असतं, ते विस्तारलेलं असतं आणि रेजिमेंट तुमचं कुटुंब झालेलं असतं. ह्याची त्यांना जाणीव करून देणं की आम्ही आहोत आणि जे गेलेत त्यांच्या स्वप्नासाठी पुन्हा उभं राहणं म्हणजे खरं तर वर्दी आहे. तर अशा पद्धतीने ग्रेट. रोज रोज असे प्रसंग यायचे आणि काश्मीरी टेन्युअर असं होतं. मॅमनी ब्लास्टबाबत बोलल्या. क्षणभर पुन्हा मी माझ्या भूतकाळात गेलो. 26/11ची काळ रात्र. आणि सुदैवानं म्हणेन मी, दुर्दैवानं नाही म्हणणार, BDDS बॉम्ब डिटेक्शन डिस्पोजल स्क्वॉडला पोस्टिंग होतं. बॉम्ब टेक्निशियन होतो आणि या सगळ्या गोष्टी फेस केल्यात. तो येणारा प्रचंड आवाज आणि होत असलेलं फायरिंग आणि लोकांचा आक्रोश, ब्लड स्ट्रेनमधून चालणं, मिसफायर झालेलं हँड ग्रेनेड उचलणं, याच्यातून गेलं. त्याच्यामुळे कल्पना आली. मॅम, तुम्ही अशा जवानांच्या डेड बॉडीज, त्याचे स्प्लिंटर्स पडलेले, त्याच्यानंतर त्यांचे छिन्न विच्छिन्न झालेले अवयव पण पाहिलेत. आयडेंटिफिकेशनसाठी त्या सगळ्या एकत्र, जसं फॉरेन्सिक सायन्स जमा करतं तसं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे. एक फार वेगळा रोल त्यांनी किंवा ती भूमिका बजावली. मग अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला कळवायचात की तुमच्या घरातला मुलगा किंवा तुमचा जावई किंवा जे कोण असेल तो राहिला नाही, ते कसं मन घट्ट करून तुम्ही कळवत होतात आणि त्या कुटुंबियांचं काउन्सिलिंग पण तुम्ही करत होतात, ते कसं शक्य झालं आणि कसं केलं थोडक्यात? त्या ठिकाणी काउन्सिलिंग असं नाही म्हणता येणार. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांच्या गावांमध्ये जाणं किंवा फोनवरती जास्त करून तेव्हा हे सगळं संवाद होत असे. कारण त्यांना, काही जणांना परत पाठवण्यासाठी काहीच राहत नाही, रिकामा खोका असतो. हे अजूनच दुर्दैव. काही जणांची बॉडी जाते. बॉडी मिळणं हे खूप सुदैव आहे. युद्धाच्या ठिकाणी किंवा एखाद्या ब्लास्टमध्ये बॉडी किंवा काही चेहरा किंवा आयडेंटिफाय होणं, निदान तो माणूस मी डोळ्याने बघते आणि त्याला निरोप देते, ही फार शांतता देणारी गोष्ट आहे पुढच्या आयुष्यासाठी. कंपॅरेटिव्हली काहीच न मिळणं हे फार मोठं दुर्दैव असतं. सो काहींचा विश्वास देखील बसत नाही अशा वेळी. पण ती मिळेल ती मदत करायची. संवाद मला असं वाटतं खूप महत्त्वाचा होता. त्यावेळी अनेकदा हे संवादाचं काम माझ्याकडे यायचं. कुटुंबियांशी संवाद साधणं ही तर गोष्ट होतीच, पण मीडिया देखील तेव्हा असा होता की वेळोवेळी कुठे ब्लास्ट झाला किंवा काही घटना झाल्या की त्यांना सुद्धा उत्तरं द्यायला लागायची. कारण आज आपल्याकडे दोन्ही आहे. मीडियामुळे पॉझिटिव्ह गोष्टी पण कळतात आणि निगेटिव्ह पण कळतात. पण तेव्हा जर जैसे जिन्होंने ठान लिया वैसे वो दिखाते थे, इथे असं असं आहे म्हणजे हे असंच आहे आणि इथे मोठी मोठी हानी झालेली आहे, सगळी सुरक्षा आपली काय म्हणूयात ती सगळी वाट लागलेली आहे वगैरे, तर मग तुम्ही जबाबदार आहात, अशा पद्धतीने जबाबदार धरलं जायचं. तिथले जे काही पोलीस किंवा तिथले जे काही पत्रकार असायचे थोडेसे विघटनवादी, तर ते देखील आम्हाला कात्रीमध्ये सापडायचो आम्ही त्यांच्यासुद्धा. त्याही ठिकाणी संवाद कौशल्य कसं ठेवायचं हा धडा मला म्हणजे मिळाला. आणि ह्या जसं तुम्ही म्हणालात की फॅमिलीशी सुद्धा ते सगळं करायला मिळालं. मला खूप एक ओळी आठवत आहे तिथे की रण में केवल सैनिक नहीं मरा करते, रण में कुछ कोमल सपने भी मरते हैं, जान लुटाता है कोई सीमा पर, साथ साथ उसके अपने भी मरते हैं. क्षणभर सगळे बघा कसे झाले, निशब्द झाले. त्याही भरून आल्या, मलाही भरून आलं, तुम्हा सगळ्यांना भरून आलं की नाही? त्या ह्याच्यामुळे सगळं मी इकडे तिकडे झालेलं आहे मॅम, हा हेलकावून गेलेला आहे. कारण तुम्ही जे काम करताय, केलं आहे आणि ज्या गोष्टी सांगतायत याबाबत बरेच जण अनभिज्ञ आहेत की कोणत्या कोणत्या प्रकारचे रोल तुम्हाला करावे. म्हणजे कर्तव्याच्या पलीकडे जाऊन केलेलं कर्तव्य आहे. एक आई म्हणून, एक त्यांचं वेल विशर म्हणून, एक त्यांचा अधिकारी म्हणून. तर ह्या सगळे म्हणजे कर्तव्याच्या वलय तोडून केलेली कामं आहेत. त्यांनी सांगितलं, आपल्याला खूप भावलं आणि स्पर्शून गेलेलं आहे हृदयाला. मॅम, बरेच अटॅक होतात, त्याच्याशी आम पब्लिकचं म्हणजे आम्हा मंडळीचं
मी याच्यात होतो म्हणजे माझा वेगळा रोल होता की आपण हादरून जातो, फक्त न्यूज ऐकतो, टी व्हीवर पाहतो. आता एक अटॅक होता असा की कुठला बरं तो पठाणकोट अटॅक एअरबेसवर केलेला होता. त्यावेळेला ह्यांचा प्रत्यक्ष सहभाग जरी नसला तरी इनडायरेक्ट मदत, कारण त्यांच्या बेसपासून अगदी जवळच्या अंतरावर होतं, त्याच्या 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. त्याच्यामुळे त्याला जो दिलेला प्रतिसाद आहे आणि आपल्याच भावावर झालेलं काहीतरी प्रसंग आहे, त्याला बहिणीने धावून गेलं पाहिजे, तर कशा पद्धतीनं तुम्ही धावून गेलात सगळ्यांना कळू द्या. पठाणकोट ही माझी नंतर आलेली पोस्टिंग होती, कारण काश्मीरमध्ये असताना मी एकटी होते आणि त्या मनाने बरंच स्पिरिट असतं की पहिली पोस्टिंग, आणि काश्मीर हे कुठेतरी कॉलेजच्या वयापासून एक स्वप्न होतं की काश्मीरमध्ये असं तसं आणि मिलिटन्सी मी जाईन एक दिवस आणि तिथे संपेल वगैरे, आणि ते स्वप्न खरं झालं होतं. पण जेव्हा मी पठाणकोटमध्ये ते लोकेशन फार असं क्रुशियल लोकेशन आहे, तिथे होते तेव्हा मी एका मुलीला घेऊन गेले होते ताने, आणि नंतर 2-3 वर्षांनी मी दुसऱ्या मुलीची आई झाले आणि 1.25 महिना वगैरे ज्याला आपण म्हणतो त्यात हा एअरबेस अटॅक झालेला होता तिथे. तर ते लोकेशन फार आहे, अनेक बॉर्डर्स इथे खेटून आहेत त्याला. आणखीन जे आपण जम्मू आणि काश्मीरकडे जो काही आपला सप्लाय होत असतो तो सगळा पठाणकोटच्या मार्गाने जातो, तर तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणून त्या ठिकाणीच अटॅक करायचं असं एक प्लॅन झालेला होता. आणि तो जो एअरबेस अटॅक होता तो असा नव्हता की एक दिवस झालं आणि ऑपरेशन संपलं वगैरे. तर ते टेररिस्ट अगदी 31 डिसेंबरपासून सुरू करत होते, तर 1, 2, 3, 4 आणि रोजच्या म्हणजे कॅज्युअलिटीज तिथे होत होत्या. अगदी समोरच होत होते, म्हणजे जिथे आम्ही रोज जात असू, जिथून आम्ही रोज सामान आणत असू, अशा ठिकाणी ते झालेलं होतं. तिथे कमांडोज लवकर तैनात करण्यात आले, NSGचे सगळे, आणि त्यातलेही आपण काही गमावले त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने होतं. सगळ्यात महत्त्वाचं तर तिथे हायवे बंद करण्यात आला होता की जाणं येणं कोणाचं काहीही नाही, सगळी दुकानं बंद, सगळी डोमेस्टिक हेल्प काढून घेतलेली होती की तुम्ही तुमच्या क्वार्टरमध्ये फक्त तुम्ही घरचे थांबू शकता, त्याच्या पलीकडे तुम्हाला मदत करायला, काहीही घरचं काम करायला, मुलांना बघायला दुसऱ्या कोणालाही ठेवण्याची परवानगी नाही. त्याच्यामुळे माझ्यासकट सगळ्या ज्या विमेन ऑफिसर्स होत्या, सगळं पहाटे उठणं, म्हणजे आपण जसं सिव्हिलमध्ये असतं की सगळं करायचं घरातलं, ड्युटी आवर्स माहिती नाहीत किती, आपण बाहेर तास आपल्याला किती लागतील, कुठे जायला लागेल. तर ऑलरेडी इतकी कॉम्प्लिकेटेड तेव्हाची सिच्युएशन झाली होती आणि तैनात होते सगळे की कधीही निरोप येऊ शकतो आणि आपल्याला आता त्या ठिकाणी धावून जायचं आहे. पण आपले कमांडोज खूप त्या ठिकाणी, म्हणजे ज्याला आपण पुरून उरणं असं म्हणतो, तर ते झाले. आणि एअरफोर्सनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तो प्रतिकार केला. त्यातनं शिकवण देखील मिळाली. म्हणजे तेव्हा डिफेन्स मिनिस्टर पर्रिकर सर होते आणि त्यांनी त्याच्यानंतर जी काही अनेक पावलं उचलली त्याचे परिणाम अगदी आत्तापर्यंत आपण बघत आहोत त्या एअरबेस अटॅकनंतर. तर अशा पद्धतीने एक अतिशय भयंकर आणि अतिशय असा मनावरती खूप काळ परिणाम करणारा असा तो आमच्या सगळ्यांसाठी पठाणकोटचा एअरबेस अटॅक होता. हे असे अटॅक होणं आणि त्याच्यामागे संघटना उभी असणं, म्हणजे टेररिस्ट ऑर्गनायझेशन. तर जैसे मोहम्मदने केलेला हा अटॅक होता 2 जानेवारी 2016चा. याच्यामध्ये 4 पाक मिलिटंट्स आले होते आणि त्यांनी हा अटॅक केला होता. म्हणजे या सगळ्या काउंटर अटॅक करण्यासाठी टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोणती आहे, त्यांची आयडिओलॉजी काय आहे, त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे, आणि त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स कुठे असतील आणि कशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं, याचासुद्धा अभ्यास जे काउंटर अटॅक करतात त्यांना लागतं. कारण ती आयडिओलॉजी आहे ती कशा प्रकारची आहे आणि तिला काउंटर करण्यासाठी काय आपल्याला स्ट्रॅटेजिकल प्लॅन करायला पाहिजे. कारण आपल्या पुढे 5 पावलं ते असतात. कारण आपल्याला डिफेन्सिव्ह राहायचं असतं आणि ते अटॅकिंग मोडमध्ये असतात. आणि सुसायडल अटेम्प्ट जो म्हणतो आपण की मला मरायचं आहे आणि मरेपर्यंत मला कोणाला तरी मारायचं आहे. दुर्दैवी बाब आहे ही. या आयडिओलॉजीनी प्रेरित होऊन, आता मी कुठल्याही धर्माला बोलणार नाही आहे, पण एका धर्मातले काही मंडळी त्यांना त्यांच्या ह्याच्या म्हणजे कुराणातल्या बाबी वेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट करतात आणि हिंदू किंवा बाजूचं राष्ट्र कसं आपलं शत्रू आहे हे समजावून सांगतात किंवा त्यांच्या डोक्यावर बिंबवतात, डोक्यात भिनवतात आणि मग ते अशा प्रकारचं अटॅक करायला तयार होतात. आणि त्यांना काउंटर अटॅक करणाऱ्या अशा मला असं वाटतं, आणि हा जो टेररिझमचा विषय आहे हा आता अगदी उमऱ्यापर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळे आप सीधा सीधा काफिर बोलिये तो सबको ज़्यादा अच्छे से समझ में आएगा. म्हणजे आम्हाला पण जे आम्ही जेव्हा काश्मीरमध्ये होतो तेव्हा सतत दहशतवाद्यांची माहिती काढणं, त्या शरणागत जे येत होते त्यांचं म्हणजे समजून घेणं मनस्थिती, की कुठल्या वातावरणात जन्माला आला आहे, नंतर कसं त्याला रॅडिकलायझेशनला तो बळी पडलेला आहे, घरोघरी कसे अतिरेकी तयार होतात, मदरसे कुठे कुठे चालतात. टेररिझम फंडिंग हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे त्यात बोलायला लागलं की एक वेगळं व्याख्यान टेररिझम फंडिंगवरती होतं. तर कसं हे ज्याला K2 मॉडेल म्हणतो आपण, धुरंधरमध्ये एक वाक्य ऐकलंय सगळ्यांनी की ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स.
ते K2 मॉडेल आहे, म्हणजे सर्च करा हे सगळं. तर त्यात ते तेव्हापासून आलेलं आहे की कसा पंजाब, मग ड्रग्सचं कसं जाळं तिथे झालं, त्यानंतर ड्रग्ज आणि टेररिझम वेगळे आहेत हे कसे म्हणजे पॅटर्न तयार झाले, नोटबंदीने नेमकं टेररिझमवर कसा परिणाम झाला, तर हा सगळा अभ्यास असायचा. आणि काही ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या मला असं वाटतं प्रत्येकाने आपण अभ्यासल्या पाहिजेत. की अनेकदा विचारलं जातं, म्हणजे सर जे म्हणाले की काय धर्माचं काय असतं किंवा टेररिझम आणि त्याला धर्म असतो का, तुम्ही काय उत्तर द्याल, असं असं नेहमीच हा प्रश्न समोर येतो. तर मला असं वाटतं की टेररिझम मुक्त भारत वगैरे असं किंवा टेररिझम मुक्त जागा असं होऊ शकत नाही, कारण त्याची पाळंमुळं कुठे ते प्रत्येकाने आज पाहिलं पाहिजे. ज्या मूळ संकल्पना आहेत काही तशा अनेक आहेत मांडायला गेले तर, पण जिहाद ही जी संकल्पना आहे, जिहाद म्हणजे धर्मयुद्ध, धर्मासाठी केलेलं युद्ध, मुजाहिद्दीन ज्याला आपण म्हणतो की धर्मयोद्धा, अशा पद्धतीने म्हणजे हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या संस्था असतील, जैश ए मोहम्मद, आणखीन भरपूर म्हणजे 93 साली तेव्हा हे प्रतिपादन त्यांच्याकडनं करण्यात आलं होतं की काश्मीर फक्त प्रवेशद्वार आहे, टार्गेट इंडिया आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने हा सगळा शिरकाव झाला. आणि आत्ताचं जे स्वरूप बदलत आहे, म्हणजे मला बोलण्याचा मोह आवरत नाही आहे की आपल्या पुराणांमध्ये एक आपल्याला कथा माहिती आहे, रक्तबीज राक्षस, की ज्याचा थेंब खाली पडला की त्यातनं नवीन राक्षस निर्माण होत असते आणि त्याला दुर्गा पुरून उरली अशा पद्धतीने ती कथा आहे. ते शब्दशः टेररिझमच्या बाबतीत खरं आहे. आणि आपण आता दिल्लीमध्ये देखील जे आत्मघातकी सगळे ठरले त्यांचं आपण जर ओपिनियन ऐकलं, त्यांचं मनोगत त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेलं ऐकलं तर ते असंच आहे. वाईट गोष्ट ही आहे की आत्ताचा जो टेररिझम आहे हा व्हाईट कॉलर टेररिझम आहे, किंवा आम्ही त्याला हायब्रिड मिलिटन्सी म्हणतो. पूर्वी कसं असायचं की दाढी वाढवलेला मिलिटंट म्हणजे कसा, एक प्रतिमा असते डोळ्यासमोर, दाढी वाढवलेला, कुठेतरी क्रूर त्याचे हावभाव, किंवा आम्ही जे समोर से पडलेले बघायचो प्रत्यक्ष आर्मी आमचाच युनिफॉर्म घातलेले, आणखीन फक्र है म्हणून मरायचं तेव्हा. हे एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की गोळी लागल्यावरती मरण्याच्या आधी काय तर फक्र है, मी जे करतो त्याचा मला अभिमान आहे, गर्व आहे. तर अशा पद्धतीने ते शेवटचा वाक्य त्यांचं असायचं. प्रत्यक्ष जेव्हा ते अशा पडक्या घरांमध्ये ग्रेनेड्स आम्ही टाकत असू, ते बाहेर येत असं चकमक आणि मग अंत, अशा पद्धतीने. तर आज ही मिलिटन्सी खूप वेगळं रूप धारण करून आली. आज असं नाही, मला असं वाटतं दिल्ली बॉम्बस्फोटामुळे उलट हा प्रश्न म्हणजे हा मुद्दा चांगलं झालं की सगळ्यांपर्यंत पोहोचला. कारण आधीच्या सगळ्या टेररिस्ट लोकांचं तुम्ही क्वालिफिकेशन म्हणजे लादेनपासून सिव्हिल इंजिनियर आहे तो, त्याच्यामुळे शिक्षण नाही आहे असं नाही आहे, किंवा पैसा नाही, परिस्थितीमुळे ते रॅडिकलायझेशनला बळी पडतात, हा देखील बुरखा फाटलेला आहे. त्यानंतर पैसा नाहीये म्हणून ते कुठेतरी या वाटेवरती असतात, किंवा चांगलं त्यांना हे मिळत नाही असं नाही आहे. भरपूर पैसा आहे, सगळं काही आहे, तरी सुद्धा रॅडिकल का त्यांना ह्या सगळ्या वाटेला यावं लागतं. आणि आताचं रूप म्हणजे व्हाईट कॉलर, कोणीतरी डॉक्टरचा ॲप्रॉन घातलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोणीतरी आणखीन कुठल्या देशात आहे, म्हणजे कुठल्या वेशात आहे. तर या ठिकाणी आपण जे सगळे नागरिक असतो तर ते नागरी सैनिक आहोत आपण आता. कारण हा जो हाफ फ्रंट आहे हा केवळ आर्मी किंवा एअरफोर्स किंवा नेव्ही लढणार नाही आहे, हा सगळ्यांना मिळून लढायचा आहे. कारण तेवढा क्रूर हा रक्तबीज राक्षस आहे असं मला वाटतं. की ज्या बसमधनं जात आहोत त्याच्यामध्ये कोण आहे, जिथे आपण बाहेर बेंचवरती बसलेलो आहोत तिथे आपल्या शेजारी कोण बसतंय, आपल्या मुलांना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कोण भेटतंय, खूप 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 खोल हा आता आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एकच शस्त्र आहे, ते म्हणजे सतर्कता. जो सतर्क राहील, ज्याला भान असेल की काय आहे टेररिझम, काय या कॉन्सेप्ट्स आहेत, काय या सांगतात, आणि आत्ताचं ह्याचं स्वरूप काय आहे माझ्यापर्यंत आलेलं, ह्याचं भान ज्याला असेल, जो सतर्क असेल तो जिवंत राहील. आणि नसेल तर आपण सगळे बळी पडू. इतकं भीषण या सगळ्या दहशतवादाचं स्वरूप आता झालेलं आहे. एक छान कानमंत्र दिलेला आहे, आम्ही वर्दीतले, तुम्ही सिव्हिलियन असून कसे सैनिक होऊ शकता किंवा पोलीस होऊ शकता, आणि ह्या सगळ्या दहशतवादी कारवायांना कसं थोपवू शकता याचं एक आत्मपरीक्षण करूया आणि खुणगाट बांधूया की माझ्या परीनं जे वेगळं दिसेल, काहीतरी विचित्र होणार आहे असं मला जाणवतं आहे, माझे डोळे आणि कान उघडे ठेवेन आणि ती इन्फॉर्मेशन मी वेळोवेळी पोलिसला, कंट्रोल रूमला, नजीकच्या पोलीस स्टेशनला देईन आणि माझं कर्तव्य पार पाडेन. अन्यथा जगणं थोडंसं कठीण होईल, कारण सध्याची मानसिकता फार वेगळी आहे, वातावरण पण वेगळं आहे आणि या गोष्टींना खतपाणी घालणाऱ्या गोष्टी होतात. जे मॅमनी एक शब्द वापरला होता, रॅडिकलायझेशन. रॅडिकलायझेशन ह्याच्यावर मॅम मला वाटतं आठवड्यावर बोलतील, एवढं त्यांच्याकडे भांडवल आहे. थोडक्यात मी सांगतो की ATSला असतानासुद्धा ह्या गोष्टी होत होत्या की रॅडिकलाइज करणं म्हणजे, आपण थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखादी स्कीम येते, त्याला पण दुप्पट पैसा मिळणार असं सांगितलं की आपण कुठलीही तमा न बाळगता त्याच्यात इन्व्हेस्ट करतो आणि नंतर फसले जातो. एखादा सो कॉल्ड पॉलिटिकल पुढारी काहीतरी बरळतो
आणि तो काहीतरी करून दाखवेल, खोटी स्वप्न दाखवतो आणि त्याच्या मागे जातो, धावतो आणि हवं ते कृत्य करतो, ते सुद्धा रॅडिकलायझेशन. थोडक्यात सांगायचं की रॅडिकलायझेशन म्हणजे हे की आपले विचार गहाण ठेवून, सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून त्याच्या विचाराने जे चुकीचं आहे ते कृत्य करणं आणि करण्यासाठी धजावणं, मग त्याच्या परिणामांची तमा न बाळगणं, याला म्हणतात रॅडिकलायझेशन. तर रॅडिकलायझेशन प्रोसेस त्याच्या अगेन्स्ट डिरॅडिकलायझेशन प्रोसेस आपल्या ATSने आपल्या महाराष्ट्राच्या राबवली होती. तुमचेच आडनाववाले आहेत अतुलचंद्र कुलकर्णी सर, ATSला होते. त्यांनी ते केलं आणि त्या टीमचा मी एक सदस्य होतो, त्याच्यामुळे मला हे माहिती आहे. जवळजवळ 120 जणांना डिरॅडिकलाइज केलं आपण, पण त्याच्यातसुद्धा खात्री नसायची. मग त्यांना मॉनिटर वगैरे करायचो. हा विषय नंतरचा आहे. फक्त ती प्रोसेस किंवा ती टर्मिनॉलॉजी तुमच्या लक्षात आली यावी म्हणून मी सांगितलं. मॅम, एक ऑपरेशन सद्भावना एक प्रकार आहे ज्याच्यात आर्म्स नाही, ॲम्युनिशन नाही आहे, IED नाही आहे, बॉम्ब नाही आहे, फक्त मानवताचा दृष्टिकोन आहे. तर ते काय आहे? आर्मीला असं वाटतं की फक्त लढणं, आणि खरोखरच आहे ते, की आर्मी म्हणजे केवळ वर्दी आणि शस्त्र आणि समोरच्याला हरवणं आणि स्वतः जिंकणं, असं जे एक स्वरूप असतं, इमेज असते. तर आर्मी त्या इमेजच्या खूप पलीकडे आहे, खूप व्यापक आहे, खूप खोल आहे. आणि ह्याचंच उदाहरण म्हणजे ऑपरेशन सद्भावना. साधारण 97-98च्या काळामध्ये जेव्हा मी म्हणाले की हा सगळा काश्मीर पेटून उठलेला होता, बेरोजगारी, अशिक्षा सगळी, म्हणजे अजिबातच शिक्षण नाही, आणि गरिबी इतकी प्रचंड, कारण टाचणीही बनत नाही. म्हणजे आजही फार कमी, मला वाटतं आता 370 गेल्यानंतरचं जे काही सुरू झालंय ते असेल, पण टाचणीही काश्मीरमध्ये बनत नव्हती. त्यातले त्यात जम्मू हे बऱ्यापैकी होतं, म्हणजे पंजाब आणि जम्मू हे एकसारखे होते. काश्मीर आणि बाकीचा भारत अशी खूप मोठी एक दरी असायची तेव्हा. तर हे काम आर्मीने हातात घेतलं आणि ऑपरेशन सद्भावना म्हणजे तिथल्या लोकलाइट्स, म्हणजे तिथल्या सगळ्या ह्या लोकांसाठी वेगवेगळे तिथे प्रकल्प राबवायचे. मग त्याच्यामध्ये मेडिकल सेवा तर मेडिकलवाले देतच असतात अखंड, पण आमच्यासाठी होतं की आय एम फ्रॉम कोर ऑफ इंजिनियर्स. मग इंजिनियर्स काय करू शकतात, तर त्यांच्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठीची दरी ओलांडून जायला लागतं, तिथे पूल बांधणं. त्यानंतर मुलींच्या कॉलेजेसमध्ये मला जायला मिळालं, तिथे वॉटर पॉईंट्स तयार करून देणं, जेणेकरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथे करण्यात येईल. शेल्टर्स बांधणं ठिकठिकाणी, कारण वेदर इतका म्हणजे खूपच जास्त आहे की इथून अगदी 2 किलोमीटर जायला निघाला एखादा माणूस तर तो सुरक्षित तिथे पोहोचेलच असं नाही. कधीही हिमवृष्टी होते, एक वादळ येतं जोरजोरामध्ये, प्रचंड थंडी की उडून जायला होतं सगळं. तर अशा ठिकाणी आपले जे सरकारी म्हणजे सगळ्या ह्याच्यामधून आमच्याकडे जे आलेले असतात रिसोर्सेस, तर त्या रिसोर्सेस मधून त्यांच्यासाठी शेल्टर्स बांधणं, जेणेकरून तिथे सुरक्षितपणे काही लोकांना आश्रय मिळू शकेल. असे अनेक अशा गोष्टी असतात. म्हणजे मला असं वाटतं की संहाराबरोबर सृजनात्मक काम देखील तिथे आर्मी करते, आणि एका हाती संहार आणि एका हातामध्ये सृजन घेऊन ती चालते. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की छोटी मुलं कुठेतरी अडकलेली आहेत, ज्येष्ठ नागरिक काही अडकलेले आहेत, तर जवान हे स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे उतरतात, त्यांना वाचवतात. अक्षरशः प्राण्यांचे सुद्धा जीव तिथे वाचवले जायचे आणि माणसांचे सुद्धा वाचवले जायचे. तर खरोखर अशा आर्मीवरती म्हणजे खूप अभिमान वाटतो मला की त्या सगळ्या याचा भाग होण्याची मला संधी मिळाली, आणि त्यानिमित्ताने जे काही त्यांची थॉट प्रोसेस होती त्यांच्यामध्ये मला जायला मिळालं, बोलायला मिळालं की नक्की काय आहे हा प्रश्न, काय आहे त्यांच्या मनामध्ये, काय आहे. तर अशा स्वरूपात मला काम करण्याची संधी ही मोठ्या प्रमाणात मिळाली काश्मीरमध्ये. या धोरणाच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम बाबत सांगितलं, विकास त्यांचा झाला पाहिजे सर्वांगीण हे, आणि महिला सबलीकरण एक हे होतं. तर त्यात तुमचा रोल काय होता आणि युवांचा सहभाग व्हावा म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीनं त्यांना अट्रॅक्ट केलं? हा सुद्धा रॅडिकलाइज होऊ नये म्हणून त्याच्या प्री फेज आहे. खूप चांगलं काम आर्मी करते तिथे, आणि यांच्यातून पुढे आला आणि तो रॅडिकलाइज झाला तर मग ते आम्ही म्हणजे आपल्या इथे करतो काम. महिलांसाठी मला असं वाटतं काश्मीर किंवा पाकिस्तान किंवा आता महिला दिनाच्या तोंडावर आपण अनेक बातम्या वाचल्यात तालिबानच्या, की म्हणजे हिंसा म्हणजे काय, तर तुमचं हाडबीड मोडलं पाहिजे, रक्तबिक्त निघालं पाहिजे, तर नवऱ्याने डोमेस्टिक व्हायलन्स तुमच्यावरती केला असं सिद्ध होईल, किंवा तुम्हाला फॅमिली प्लॅनिंगची परवानगी नाही, तुम्हाला सगळे कायदे तुमच्या विरुद्ध, आणि भरपूर अशी मोठी दुर्बल स्त्रियांची, आपल्या भगिनींची लाईन आपण पाहिली त्या काळामध्ये. आणि मला खरोखर वाईट वाटलं की आपण जागतिक महिला दिन असं का म्हणावं. जागतिक हा शब्द कशासाठी, जेव्हा जगाच्या एका भागामध्ये स्त्रिया अशा पद्धतीने सफर होत आहेत, आणि दुसऱ्या वेळेला भारतात स्त्री म्हणून जन्म घेतल्याचा खूप अभिमान वाटला त्यावेळेस की नाही, मी भारताची मुलगी आहे, इथे मी आज ताट कण्याने वावरती आहे,
चेस्ट अप चिनअप ज्याला म्हणतो, माझी दृष्टी समोर आहे, मी पाहिजे ते अचीव करू शकते, मी वर्दी घालू शकते, मी शस्त्र धारण करू शकते. अजून एखाद्या देशाने काय दिलं पाहिजे एखाद्या स्त्रीला, असंही त्या क्षणी वाटून गेलं. तर तिथे स्त्री सबलीकरण वगैरे हा जरा रिमोट शब्द झाला. सबल, पहिले बल असलं तर पाहिजे ना, तर ते सशक्त होईल. अक्षरशः म्हणजे खुराड्यात कोंबाव्यात तशी काश्मीरमध्ये अवस्था होती. खरं काश्मीरमध्ये गेलं ना तर असं वाटायचंच नाही की भारताच्या एखाद्या भागात गेलोय आपण. व्हेरी फ्रँकली असा फार वेगळा प्रांत वाटायचा तो. आणि तिथे कायम त्या अशा दडपलेल्या असायच्या, वापर केला जायचा स्त्रियांचा. म्हणजे जेव्हा दगडफेक व्हायची तेव्हा त्यांना पैसे दिलेले असतात, ते एक एक दगड फेकायचे त्या मुलांना वगैरे, छोट्या छोट्या मुलांच्या आता दगड देतात हे सगळे. आणि तेव्हा स्त्रियांचा देखील वापर केला जातो की तुम्हाला रोडवरती आता झोपायचंय नुसतं आणि गाड्या अडवायच्या आहेत आर्मीच्या, किंवा तुम्हाला अशा ठिकाणी दगडफेक करायची, किंवा तुम्हाला खोट्या कंप्लेंट्स करायच्या आहेत आर्मी विरुद्ध. तर अशा पद्धतीने महिलांना फितवून तिथे वापरलं जातं. पण त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायची आम्हाला कधीच परवानगी नव्हती. त्यातल्या त्या थोड्याफार प्रमाणात मला मिळाली. आणि कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो ना की रेष आपल्याला जर आखायची असेल तर आपण मोठी रेष आखावी, ती तोडून आपल्याला लहान मोठं करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. म्हणून त्यांचं जे आहे ते आहे, ते किती वाईट आहे असं त्यांना सांगून काही उपयोग नव्हता. जे आहे ते आहे, ह्याच्यातनं आता कसं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षण एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही शिक्षण सोडू नका. जिथे ज्या प्रकारच्या संस्थेमध्ये जायला मिळेल तिथे तुम्ही जा. आणखीन थोडंसं तुम्ही हिमतीने काम घ्या स्वतःच्या आरोग्याची. कारण स्त्रिया म्हणजे मुलं पैदा करण्याचं मशीन एवढंच तिथे होतं त्या काळात आम्हाला दिसत होतं. आणि जास्तीत जास्त 9-9 महिने वापरून तुम्ही किती बाहेर काढायचे ह्याची फॅक्टरी होती लिटरली. आजूबाजूला सगळीकडे होतं, सगळ्या गावांमध्ये होतं. तर त्याच्यामुळे मेडिकल कोअरवरती पण खूप काम होतं की अशा सगळ्या स्त्रियांसाठी मेडिकली, बरं ते देखील फक्त स्त्रियांकडे जाणार. सिरियस केसेस म्हणजे एक वेळ ती बाई मेली तरी चालेल, पण पुरुषाचा तिला कुठेही ती पुरुषासमोर बसणार नाही, पुरुषाकडे ती ट्रीटमेंटसाठी जाणार नाही, असे सगळे ते दिवस होते. सो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय करू शकतो आपण, तर मला असं वाटतं कोणाहीसाठी मी काय करू शकते, तर मनगटात शक्ती आहे याची जाणीव करून देणं हे सगळ्यात मोठं सबलीकरण आहे. तर तोच प्रयत्न आम्ही तेव्हा केला की तुम्ही स्त्री आहात, तुम्ही सबल आहात, तुम्ही सशक्त आहात. छोट्या छोट्या पातळीवरती विरोध करायला शिका, नाही म्हणायला शिका. आणि आहे त्यामध्ये एकमेकींना साथ द्या. कारण एकेकाला 3-3, 4-4, 5-5, 6-6 बायका आणि त्यांची सगळी मुलं, तर त्या एकमेकींच्या बरोबर अशा राहायच्या. आणि मग त्या ठिकाणी आपण काय सांगणार आहोत, तर एवढंच सांगायला लागतो की आम्ही आहे, आर्मी आहे तुमच्याबरोबर, आणि तुम्ही देखील बाहेर येण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करा या ठिकाणी, एवढंच सांगणं होतं. सेवेत असताना म्हणजे वर्दी परिधान केलेली असताना मर्यादा होती सांगायला. आता तुम्हालाही नाही आणि मलाही, मला विचारायला नाही आणि तुम्हाला सांगायला मर्यादा नाही, कारण आपण वर्दीतून बाहेर आलेलो आहोत, माणूस म्हणून जगतोय. पण वर्दीतला तो उत्साह, ते देशाबद्दलचं प्रेम अगदी अंतापर्यंत जागा राहील ही खात्री आहे. आणि त्याच अनुषंगाने तुमची पुढची पावलं चाललेली आहेत. मॅम एक खूप छान प्रभावी वक्त्या पण आहेत. अंदाज आलेलाच आहे, त्याची चुणूक दाखवली. खूप छान लिखाण पण केलेलं आहे त्यांनी, बऱ्याच नियतकालिकांमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं ह्याला TV वर पण त्यांची मुलाखत झालेली आहे. IPH आपल्याकडे आहे, हे नडकर्णी सरांचं इन्स्टिट्यूट, सायकोलॉजिकल हेल्थ इन्स्टिट्यूट, तिथेसुद्धा मॅमचं मुलाखत झालेली आहे, किंवा तिथेसुद्धा त्या मार्गदर्शन करतात. तर हा जो सायकॉलॉजी सब्जेक्ट आहे किंवा NLP जे आहे, ती कन्सेप्ट थोडीशी सगळ्यांना कळू द्या. मला असं वाटतं सर, आपण वर्दी धारण करतो आणि ती कायम असतेच आपल्यामध्ये, कारण वर्दी ही आपली त्वचा होऊन जाते. ती ठेवली तरी त्वचा या काही वाक्याला आपली टाळ्या स्वतः हव्यात. नाही. सो वर्दी जब चढ़ती है तन पर, सीना खुद ही तन जाता है. शपथ वतन की लेकर यौवन, वीरों का पथ अपनात आहे. आणि त्या पथावरती कायमच आपण असतो, वर्दी असो, वर्दीच्या बाहेर येऊ, ते त्याच याच्यामध्ये आपण राहतो. आणि तोच जज्बा घेऊन खरं तर मी बाहेर पडले. सगळं श्रेय पुन्हा एकदा वरिष्ठांचं आहे की वर्दीची गरज नाही आहे चांगलं काम करण्यासाठी. त्याच्या वाचून काही अडलं नव्हतं आणि पुढेही त्याच्या वाचून काही अडणार नाही आहे. तर आपण आपलं चांगलं काम करत राहिलं पाहिजे, ही कुठेतरी प्रेरणा मला इतकी छान पद्धतीने वरिष्ठांनी दिली बाहेर पडून. आणखी तोपर्यंत मी 2 मुलींची आई होते आणि थांबले मी, कारण तेव्हा आमच्यापुढे 2 ऑप्शन्स होते, 10 वर्ष किंवा 14 वर्ष. आणि लग्न झालेलं होतं माझं. वैभव कुलकर्णी माझे पती हे खंबीरपणे माझ्या मागे होते. 10 साली लग्न झालं आणि 10 ते 17 आम्ही पूर्णपणे 7 वर्ष वेगळे राहत होतो. अगदी अक्षरशः वेगळे, म्हणजे तुझ्या वस्तू माझ्या वस्तू, तुझं बिल माझं बिल, असं सगळं टोटली वेगळं.
आणखीन पठाणकोटमध्ये माझे 3 वर्ष शेवटचे मी होते. ती अतिशय अवघड पोस्टिंग होती. तो देहरादूनला, आम्ही पठाणकोटला. आणि तिथे ट्रेनही नव्हती आणि फ्लाईट वगैरे पण नव्हती. एक लाल डबा असायचा बसचा, फक्त तो जायचं यायचं त्याच्यामध्ये. आणि काही महिन्यांनी अशी ती भेट व्हायची. काही छोट्या तक्रारींना जागा नव्हती, कारण भेटू तोच उत्सव किंवा भेटू तोच सण, अशा पद्धतीने. आणि हे पुन्हा एकदा मीच काही फार ग्रेट आहे असं नाही आहे. मला वाटतं आर्म फोर्सेसमध्येच जेव्हा मी गेले, तेव्हा मी सगळ्यांकडे पाहिलं, तेव्हा मला कळलं की हे जे आहे सहजीवन, हे सहवासाच्या पलीकडे गेलेलं आहे. शेजारी न राहताही एकमेकांबरोबर वाढणं म्हणजे आर्म फोर्सेसमधलं सहजीवन आहे. तर आणि हा जो सगळा खेळ आहे, म्हणजे हे सहजीवन असेल, एकमेकांचं समजून घेणं असेल. म्हणजे मला आठवतं की दुसऱ्या वेळी मी प्रेग्नंट होते आणि मोठ्या मुलीला फ्रॅक्चर तिने करून घेतलं. मला एक्सरे रूममध्ये सुद्धा जाता येत नव्हतं त्यावेळी. आणि तरी मी नवऱ्याला सांगितलं की तू येऊ नकोस, तू तुझ्या कॉन्फरन्सवरती फोकस कर, आय विल मॅनेज. हे जे शब्द होते माझे, आय विल मॅनेज, हे खूप तेव्हा मला हे वाटायचं क्षणभर की कोणीतरी पाहिजे जवळ. पण अनेकदा असं वाटायचं की नाही, आपण सुरू करू आणि काहीतरी होईल, कुठेतरी मदत होईल. आणि मला खूप विशेष उल्लेख करावा वाटतो की माझ्या मागे मातृशक्ती अखंड उभी होती. म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझी आई दोघी जणी कुठल्याही बॉर्डरवरती माझ्यापर्यंत, म्हणजे माझ्याबरोबर होत्या. आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, थंडी असो, वादळ असो, किंवा मी ऑपरेशनसाठी बाहेर पडल्यावरती घरी कधी येण्याची गॅरंटी नसायची, तर त्यावेळी पूर्णपणे जबाबदारी घेणं असो, तर अशा पद्धतीने खूप दोन्ही कुटुंबाचा मला सपोर्ट होता. आणि त्यांच्या खांद्यावर मी कुठेतरी उभी होते तोपर्यंत. तर असं हे सहजीवन, त्याच्यासाठीची जी परिपक्वता आहे ही मी बघत, ते संस्कार माझ्या वरिष्ठांमुळे माझ्यावरती झाले की अशा पद्धतीने आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि मला हे आवर्जून तरुण पिढीला असं सांगावंसं वाटतं की वैयक्तिक निर्णय सुद्धा खूप ताऊन सुलाखून घ्या. तुमचं आयुष्य खूप प्रेशियस आहे, ते खूप कष्टांनी तुम्ही घडवता आणि एका निर्णयाने त्याच्यावरती काही होऊ नये, ही जबाबदारी देखील तुमचीच आहे. नो वन एल्स विल डिसाईड अबाउट यू की तुम्ही काय करायचं आणि काय नाही. तर अशा पद्धतीने हे मला तेव्हा कळून चुकलं. काश्मीरचं जे टेन्युअर होतं 3-1 वर्ष, तर तेव्हा मी अजिबातच काही लग्न किंवा काय घरी काय वाटेल ते असो, पण मी त्या मोडमध्ये नव्हते, कारण मी तैनात होते पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर मी लग्नाचा निर्णय घेतला आणि 10 साली लग्न झालं. तर सहजीवन असेल, मातृत्व असेल, सिलेक्शन प्रोसेसपासून अगदी की 10वी 12वी, मग ती सिलेक्शन प्रोसेस, ज्याच्यामध्ये मनशक्तीचा कस आहे सगळा. आर्म फोर्सेसमध्ये सिलेक्ट होणं, टिकणं आणि बाहेर पडणं सुद्धा, कारण बाहेर पडणे सोपं नाही आहे. मी ज्या पद्धतीने म्हणाले की स्किन होऊन जातो, तर रोज घड्याळाच्या काट्यावरती उठायची सवय झालेली असते, सगळ्यांची सपोर्ट सिस्टीम सगळी असते, तर ते देखील माझ्यासाठी कठीण होतं. पण हा एक सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट होता आणि ही आंदोलनं मी प्रत्यक्ष अनुभवली होती माझी सुद्धा, की अनेकदा चिडचिड होत असे, अनेकदा आपण हरल्यासारखं वाटतं, पण त्याच्यावर आपण मात कशी करतो. तर त्याच्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला आणि मुलींसाठी एक 3 ते 4 वर्ष आपण दिली पाहिजेत आई म्हणून पूर्ण वेळ. तेव्हा मी देहरादून, हरिद्वार त्या सगळ्या भागात होते आणि गंगेचा खूप मोठा आशीर्वाद होता. त्या ठिकाणी ती 3-4 वर्ष मी मुलींसाठी दिली, त्यांचं नर्सरी, KG हे सगळं. आणि त्या दरम्यान हा सगळा सायकोलॉजीचा अभ्यास केला. पुढे मग मी गुजरातमध्ये आले आणि तिथे मग लाईफ कोचिंग आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे सगळं क्षेत्र मला उघडलं. म्हणजे मी तिथे प्रवेश केला आणि शिकले साधारण काय काय टूल्स असतात, आपण मेंटल हेल्थ कशी मुळात हे केली पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा उद्देश कुठेही मी लोकांना काही सांगावं किंवा काउन्सिलिंग करावी असं काहीही नव्हता. तर मला आता सेल्फ डिस्कवरी करायची पुन्हा एकदा. कारण कसं असतं ना, आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो किंवा आपण करिअरला सुरुवात करतो, तेव्हा काही व्हॅल्यूज असतात, त्यांनी आपण पुढे काही सगळे निर्णय घेत असतो की मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला आत्मनिर्भर व्हायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, की कुठल्या एक्सटेंटपर्यंत मी जाऊ शकते असं सिद्ध करायचं आहे. अशा सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला असतात, असायला पाहिजेत. तारुण्याचं मला असं वाटतं ते दुसरं रूप असतं. तर अशा सगळ्या होत्या. पण आता जेव्हा मी बाहेर पडले, 2 मुलींची आई होते, तर कंपास थोडा वेगळा फिरत होता आणि उत्तर कुठेतरी वेगळीकडे दिशा होती. तर हे जे रिकंपास होतं लाईफ, ते दोघांनी मिळून केलं आम्ही. जीविका आणि उपजीविका, आपली काय जीविका असेल आणि उपजीविका काय असेल. पैशांची खरंच तेवढी गरज आहे का की मी पूर्ण वेळ आता पटकन कॉर्पोरेटमध्ये जॉईन होऊन वेगळं काहीतरी क्षेत्र सुरू करावं, का थोडंसं संथ मला चालेल. मला असं वाटतं थांबणं सुद्धा एक प्रकारे बॅलन्स असतं, किंवा काहीही न करणं हा सुद्धा एक मोठा बॅलन्स असतं. तर हे सगळं मला लाईफ कोचिंगने दिलं आणि त्याचा पुढे उपयोग असा झाला की मी प्रॉपर काउन्सिलर म्हणूनच काम करायचं असं काही ठरवलं नाही. आत्ता दिवसाचे 2 तास माझ्या त्याच्यासाठी राखीव असतात की मी ते निःशुल्क मार्गदर्शन करते सगळ्यांना कुठल्याही गोष्टीसाठी. म्हणजे आर्म फोर्सेस असेल, करिअर असेल आणि काही एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, तर ते मी नेमून दिलेलं आहे. पण मला त्याचा उपयोग माझ्या लेखनासाठी झाला. कारण ते जेव्हा थोडंसं आतमध्ये भिनलं की आपल्याला नक्की काय आवडतं, आपली पॅशन काय आहे,
आत्ता आपण त्याच्यासाठी काम करूया, त्याच्यामध्ये काम करूया आणि मुलींना घेऊन जे मला करता येईल तर ते मला करायचं होतं, की पार्ट टाईम सुरुवातीला आणि नंतर पूर्ण वेळ त्याच्यामध्ये आत्ता जे मी करते की मुलींच्या साथीने मी सगळं करते. तर अशा पद्धतीने आणि मग त्या लेखन त्याच्यातनं एक मंथनातनं बाहेर निघालं की मला लिहायला आवडतं, अभ्यास करायला आवडतो. आणखीन थोडंफार माझे अनुभव कदाचित वेगळे असतील तेही जाणवत होतं की मला बोलायला देखील आवडतं. काही की ऑनलाईन कोविडच्या कृपेने काही ऑनलाईन कार्यक्रम तेव्हा नुकतेच सुरू झाले होते. मी महाराष्ट्रात नव्हते मागच्या वर्षीपर्यंत, पण बाहेर असताना हे सगळं मी केलं आणि त्या लेखनामध्ये आणि त्या बोलण्यामध्ये आणि काउन्सिलिंग म्हणून देखील या सगळ्या गोष्टींचा मला उपयोग झाला. म्हणजे एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता आर्म फोर्सेसचे जे सगळेच अधिकारी असतात हे तरुणांना मार्गदर्शक असतातच की साधारण टेस्ट कशा असतात, त्याच्याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे. तर मला असं लक्षात आलं की कधी कधी आपण ते ग्लोरिफाय पण खूप करतो आणि की नाही आता राष्ट्रभक्ती म्हणजे वर्दी घालणं किंवा आता झालं नाही तर काय. तर त्याच्यामुळे मी थोडी खोल 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 उतरत गेले आणि मग अगदी बेसिक गोष्टीपासून सुरू झालं की आधी सुवला चांगलं ओळखायला शिका. माझा पिंड काय आहे, तो घडला कसा आहे, मला आयुष्यात कुठल्या व्हॅल्यूज अचीव करायच्या आहेत. करिअर हे माध्यम आहे, आर्मीत जायचं आहे, मला प्रॅक्टिस करायची आहे, मला दुकान टाकायचं आहे, हे माध्यम आहे. व्हॅल्यूज मला काय अचीव करायच्यात लाईफमध्ये हे साध्य आहे आपल्या डोळ्यासमोर. ते आपल्याला किती कमी लोकांना जाणवतं. तर हा स्व कुठेतरी ओळखायला पाहिजे आपण. आणखीन त्याच्यानंतर काय होतं ना की आर्मी प्रिपेरेशन करणं म्हणजे खूप असा जोश आपण टॉक नेहमी ऐकतो की येस यू कॅन डू इट वगैरे वगैरे सगळं, आणि ते खरं आहे, चांगलीच गोष्ट आहे. कोणाला जर माझ्यासमोर वर्दी मिळाली तर त्याच्यासारखा माझ्यासाठी आनंदाचा क्षण नसतो. पण आताचं वातावरण, अवेलेबल वॅकन्सीज, ती सिलेक्शनची टेक्निक, ट्रेनिंगमधली हार्डशिप असेल आणि सामाजिक बदल असतील. म्हणजे माझे आईबाबा फारसे हे नव्हते, ते कडक होते, पण आत्ता मला 3-3 वेळेला दिवसातनं म्हणावं लागतं ना मुलीला, आय एम प्राऊड ऑफ यू, आय एम प्राऊड ऑफ यू. छोटं म्हणजे ताटातला वरण भात संपला तरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू म्हणावं लागतं मुलांना हल्ली. सो तर हा जो काही सामाजिक बदल आहे की आपण एका बबलमध्ये मुलांना वाढवतोय, म्हणजे इन्क्लुडिंग मी, त्यात मी काही अपवाद नाही म्हणणार स्वतःला. तर आणि एकीकडे आपल्याला घडवायचे लीडर्स की त्यांनी शस्त्र धारण करावं, बॉर्डरवरती जाऊन लढावं. पण आई म्हणून माझी लिडरशिपची लेवल कुठे हे आपण बघायला तयार नसतो. वडील म्हणून मी त्यांना किती टफ सिच्युएशनमध्ये एक संघर्षाला सामोरं, त्याची युद्ध त्याला लढू द्या असं मला वाटतं की मुलांची युद्ध त्यांची त्यांना लढू दिली तरी ते चांगले योद्धा घडतात. पण हा जो एक विरोधाभास आपल्याला जाणवतो की कम्फर्ट झोन आणि लिडरशिप क्वालिटीज, कारण लिडरशिप क्वालिटीज मला असं वाटतं की एखाद्या AC हॉलमध्ये कॉर्पोरेटच्या शिकवणं आणि ते शिकणं आणि प्रोडक्शन वाढवणं याच्या खूप पलीकडे गेलेला विषय आहे. संघर्षातनं जो घडतो तो खरा लीडर असतो आणि ते एका रात्रीत घडत नाही. त्याच्यासाठी त्या प्रोसेसमधूनच जायला लागतं. सो हे सगळं जेव्हा मी लिडरशिप फॉर ऑल असा विषय मांडते किंवा सेकंड इनिंग फॉर मदर्स, की खरोखर आपण अनेक आया ना त्या डिग्रीमध्ये अडकलेल्या आपल्याला दिसतात. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पण ठीक आहे, तू तेव्हा केलंस, बरं इंजिनिअरिंग का घेतलं नाही माहिती. आपल्या वेळी तशी फॅशन होती ना, इंजिनिअरिंग आणि मेडिकल म्हणजे प्रतिष्ठा. मी पण त्याच पिढीचा भाग आहे, तर म्हणून घेतलं इंजिनिअरिंग. पण ठीक आहे ना, आत्ता त्या बॅरियरमधून बाहेर पडून नव्याने आयुष्य सुरुवात करायला काय हरकत आहे. मला असं वाटतं की मातृत्वासारखी संधी नाही दुसऱ्या आयुष्याकडे सुंदर पद्धतीने बघण्याची. त्या कुठे लायबिलिटी नाही आहे ती, आणि ती अजूनही आपल्याकडे तो एक म्हणजे लक्झरी आहे ती स्त्रियांना. मला असं वाटतं की मला थांबायचं तर कोणी कंपल्शन नाही करणार की ठीक आहे तू घे ब्रेक, असाच एक साधारण बहुतांश वेळेला हे होतं. तर हे सगळे विषय झाले. आणि युद्ध जे आपण म्हणतो की वर्दीच्या खूप पलीकडे आहे, आणि युद्ध म्हणजे कुठेतरी त्याला ग्लोरिफाय करणं, योद्ध्यांना, हिरोइझमला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण असा जो एक हे असतो, तर त्याच्यातनं मला असं वाटतं प्रत्येकाने बाहेर पडायला पाहिजे. आणि आर्मी सिलेक्शनचं प्रिपेरेशन जेव्हा आपण करतो, काय टेस्ट असतील, त्याला मी काय कसं घेतलं पाहिजे, काय परफॉर्म केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मी रिजेक्ट झाल्यावर कसं रिॲक्ट केलं पाहिजे हे देखील आलं पाहिजे. कारण लगेच आयांना थेरपी सुरू होते जेव्हा ते मूल जात नाही आणि त्याच्यात अडकलेले असतात. आणि अशा पालकांची संख्या हजारोंनी आहे की त्याने लहानपणापासून आर्मीचंच स्वप्न पाहिलंय. का? बघा ना, स्वप्न वेगवेगळी, ती बदलू द्या प्रत्येक टप्प्यावरती. बहुआयामी व्यक्तिमत्व घडवा. मला कला आवडते, मला संगीत आवडतं, आणि ह्या सगळ्यातनं जे सहज व्यक्तिमत्व घडतं ते तिथे उघडं पडतं खरं तर आर्मीमध्ये. आणि आर्मीला क्रिएटिव्हिटी सगळ्यात जास्त पाहिजे असते, कारण एक दरवाजा बंद झाला ना तर क्रिएटिव्ह माणूस दुसरा उघडतो, तो तिसरा उघडतो, तो चौथा उघडतो. आणि हीच पर्सनॅलिटी आर्म फोर्सेसला पाहिजे असते. आणि कुठेतरी मला आर्म फोर्सेसमध्येच जायचं आहे म्हणजे मग काय तर टेक्निकल माहिती मिळवायची आर्म फोर्सेसची किंवा कुठेतरी युद्धाशी रिलेटेड असं नाही आहे. तुम्ही तुमचं सहज वाढा आणि त्यानुसार तुम्ही अचीव करा. नाही झालात तरी ठीक आहे,
की कोई वर्दी का मोहताज नाही आहे. तुम्हाला चांगलं काम करताच येतं. तुम्ही DRDO मध्ये सायंटिस्ट होऊ शकता, तुम्ही चांगली शस्त्रास्त्र डिझाईन करू शकता, तुम्ही चांगली रसद पुरवू शकता. सहस्त्र हातांनी आर्मीचा हा रथ चाललेला असतो. फक्त हे प्रतिनिधित्व करतो आम्ही, जे सीमेवरती शस्त्र घेऊन तैनात असतो, त्याच्यामागे विराट अशी संस्था उभी असते. त्या संस्थेचा भाग होणं हे सुद्धा तितकंच समाधान देऊन जाणार आहे आणि शिवाय ते तुमच्या आवडीचं सुद्धा आहे. म्हणून अशा पद्धतीचं एक एक पूर्णत्व या मार्गदर्शनाला आलं पाहिजे असं एक मला वाटलं आणि लाईफ कोचिंगचा मला तिथे उपयोग झाला. आणि लेखनामध्ये देखील जेव्हा मी मागचं वर्षभर युद्धकथा लिहिल्या सकाळमध्ये, तेव्हा देखील ती कथा पूर्ण व्हायची नाही, कारण कुठेतरी टेक्निकल गोष्टी किंवा इकडून अटॅक इकडून डिफेन्स म्हणजे युद्धकथा नाही आहे. तर तो जो सैनिक गलित गात्र झालेला आहे तिथे, तो काही तशाही अवस्थेमध्ये काही फरलांग जातो आणि शत्रूच्या रायफलवरती हात रोखून त्याची रायफल बंद करतो. तो मरणार असतो, त्याला माहिती असतं, पण बाकीच्यांचे जीव वाचतील ना, ह्या उद्देशाने तो तिथे जातो. तर ह्या गोष्टीसाठी माणूस म्हणून योद्ध्याची जडणघडण होणं हे किती गरजेचं आहे. कुठेतरी एखादा आदिवासी मुलगा उठतो आणि अशा प्रकारे शौर्य गाजवतो, परमवीर चक्र मिळवतो. कुठेतरी राजस्थानच्या कोपऱ्यातला एखादा ऑफिसर होतो, मोठा इतिहास तो घडवून आणतो. परमवीर चक्रांच्या कथा आपल्याला माहिती आहेत. तर हा जो काही सायकोलॉजिकल फॅक्टर आहे, योद्धा म्हणून जी त्यांची जडणघडण आहे आणि ती त्यांच्या ह्या सगळ्या परफॉर्मन्समध्ये प्रतिबिंबित झालेली आहे, तर ती म्हणजे माझ्या दृष्टीने युद्धकथा. खरं तर ज्याच्यामध्ये तो योद्धा मला दिसतो, तो योद्धा मला सापडतो, अशा पद्धतीने हे लेखन पुढे गेलं. बोलता बोलता मॅम म्हणून गेल्या, सहजीवन, आपल्याकडे सहजीवन असतं, पण यांच्या सह आणि जीवनामध्ये किती अंतर आहे, किती सॅक्रिफाय केलं याचा तुम्ही अंदाज बांधलेला आहे. जोपर्यंत व्यक्ती व्यक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. आणि आपली मानसिकता अशी आहे की आपल्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सेस, पोलीस असो किंवा अन्य ज्या ज्या सुविधा देतात किंवा डिफेन्सवाले असो, त्यांच्याप्रती ऋणनिर्देश आपण करत नाही. किती जणं स्वतःहून रोजच्या रोज सैनिकांसाठी प्रार्थना करतात मला सांगा. असा प्रश्न विचारला तर मी मात्र हात वर करेन. मी नेहमी देशाच्या सुरक्षेसाठी, समाजाच्या सुरक्षेसाठी आणि जे सेवा पुरवतात त्या सगळ्यांसाठी चांगलं त्यांचं आरोग्य राहो हे ईश्वराकडे प्रार्थनेने मागत असतो. आपणही मागूया आणि आपण त्याची नोंद घेऊया. घड्याळ मला दिसत नाही, पण आमच्यासाठी घड्याळ तिकडे बसलेले आहेत मराठे सर, आणि ते सोन्याचा भाव नाही सांगत आहेत किती वाजता किती होईल, वेळेचं झालेलं आहे. पण तुम्ही पाहताय माझ्या हातात एवढं जे पेपर्स आहेत, मी चाळतोय कुठल्या प्रश्नाला वर घेऊ आणि कुठल्या प्रश्नाला नंतरचा क्रम देऊ, माझ्यापुढे मोठा प्रश्न आहे. पण 2-3 प्रश्न मला वाटतं विचारायला हरकत नाही, तुमची सगळ्यांची हरकत नसेल तर. कारण यांनी बोलावं, आम्ही ऐकावं आणि ज्ञानार्जन करावं, ही या भूमिकेत आपण आलेलो आहोत. तल्लीन झालात म्हणजे मॅमनी तुम्हाला रॅडिकलाइज केलेलं आहे, ही फेज आहे ती. थँक्यू. कारगिल युद्धाबाबत शॉर्टमध्ये, आणि मग आपण पुस्तक निर्मिती त्याचं म्हणजे कसं झालं, कसं सुचलं, बऱ्याचदा त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे. पण आपण एक ते पुस्तक पराजिता बाहेर विक्रीसाठी पण ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी आज कन्सेशनल मूल्य पण ठेवलेलं आहे. आणि एवढं प्रचंड काम त्यांनी हे सगळं व्याप सांभाळून केलं आहे. मला म्हणजे मी हैराण झालो. ते पुस्तक मला जेव्हा त्यांनी कुरिअरनी पाठवलं तेव्हापासून मी चालतो आहे. आणि नंतर मी आठवडाभर मी आसाम आणि मेघालयच्या दौऱ्यावर होतो. त्यातल्या काही फोटो कॉपीज घेतल्या आणि मी तिथे गेलो आणि त्याचा मी वाचत होतो. 50 वीरांगणा भारतातील ज्या अननोन आहेत, ज्यांच्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, माहिती असलेल्या फार कमी आहेत, पण अशांचा अभ्यास करणं, त्यांची रणनीती, म्हणजे हे सुरक्षित राहावं म्हणून ज्या स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग केलं, याबाबतचा अभ्यास कसा केला असेल, कुठून मिळवलं असेल, त्याच्यात रेफरन्स बुक लिहिलेले आहेत. पण हॅट्स ऑफ यू मॅम, खूपच छान. तुम्ही पुस्तक घ्या, वाचा. पुस्तकाची पानं 663 आहेत मला वाटतं, 836, सॉरी ही फिगर इकडे तिकडे झाली, सॉरी. पण हलकं पुस्तक आहे, पण ज्ञानानं, अनुभवानं आणि ज्या स्त्रियांनी, वीरांगणांनी केलेलं काम एवढं वजनदार आहे की त्या पुस्तकाचं वाचल्यानंतर वजन कळेल तुम्हाला. तर मी विनंती करेन की ते पुस्तक घ्या. नसेल तर कुरिअरनी मागू शकता, तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता, पण ते थोडं महाग पडतं. इथे मला वाटतं 50 प्रती आले. हे मी प्रचार आणि प्रसार केवळ याच्यासाठी करतो आहे की ज्या जगल्यात आणि तुम्हाला ते सगळे अंग कंगोरे कळावेत, म्हणून हा मी आता सांगतो आहे तुम्हाला की ते पुस्तक तुम्ही विकत घ्या. कारगिल युद्धाबाबत थोडंसं चालेल, थोडक्यात मी सांगते आणि मग आपण अपराजिताकडे जाऊया, कारण आपल्याला वेळेची मर्यादा देखील पाळायला हवी आहे. डिसिप्लिन फोर्स.
तर कारगिल युद्धाचं जे की मी जरी सहभागी नव्हते तशी तरी मी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं की त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आमच्या जनरेशनवरती झाला जे कॉलेजमध्ये होते आणि अशा ह्या युद्धाची माहिती आपण सगळ्यांना सांगितली पाहिजे म्हणून मी अनेक शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये किंवा संस्थांमध्ये जाऊन ती प्रेझेंटेशनसुद्धा दिली की कशा पद्धतीने आपण कारगिल युद्ध लढलो, किती उंचीवरती ते लढलो, किती चॅलेंजेस होते की शत्रूवरती आणि आपण खाली, म्हणजे किती पटकन गोळ्या लागण्याची तिथे शक्यता होती की 15,000 ते 18,000 फुटांवरती आपण तिथे होतो आणि अशा पद्धतीने हिरोइझम जो त्यातनं आपल्यापर्यंत पोहोचला तो देखील खूप मोठा होता. कारगिल शोध आणि बोध असं म्हणता नाही म्हणेल की त्यातनं बोध देखील आपण खूप घेतला की आपली इंटची जी सिस्टीम होती ती आपण कशी सुधारली पाहिजे. आणि त्याचबरोबर थोडक्यात एक खूप छान गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे आपल्याला विजय तर त्यावेळी मिळालाच आणि त्याची खूप मोठी किंमतही आपण दिली, पण आपल्यामध्ये सिस्टीम म्हणून किती बदल आपण केले पाहिजेत. म्हणजे एक वेगळं कोर हेडक्वार्टर तिथे निर्माण झालं, त्यानंतर त्या विशिष्ट भागामध्ये तैनात होण्यासाठीची आपण फौज वाढवली, त्यानंतर टेक्निक आपण म्हणजे बदलल्या आणि अतिशय प्रगत असं शस्त्रास्त्र आणि सगळीच उपकरणं आपण तेव्हापासून वाढवायला सुरुवात केली हळूहळू. त्यानंतर पाकिस्तानचा जो मुखवटा होता तो सगळीकडे गळून पडला, कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानांनी स्वतःच्याच सैनिकांचे देह नाकारले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत कदाचित की तिथे मरून पडलेले नाही ते आमचे कोणी नाही आहेत, कारण त्यांचा वेश देखील दहशतवाद्यांचा होता आणि तिथे चॉपरनी आपण धर्मगुरू नेले आणि विधिवत त्यांचे अंत्यसंस्कार केले मोठ्या संख्येवरती. आणि संपूर्ण जगापुढे हे दिसून आलं की भारतीय सैन्य म्हणजे केवळ हिंसा किंवा फक्त प्रतिकार करणं नाही आहे, तर सैन्य म्हणजे संस्कार किंवा सैन्य म्हणजे औदार्य. अशा पद्धतीने सगळ्या जगापुढे देखील भारताचे काही व्हॅल्यूज मोठ्या पद्धतीने समोर आले. मला असं वाटतं की श्रीकृष्णाचे जे शब्द आहेत, म्हणजे काय म्हणूया आपण, भगवद्गीतेतले जे शब्द आहेत ते आपल्याला आजही सगळ्या श्रद्धांजली स्थळावरती कोरलेले दिसून येतात. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चापि अपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. असे तो क्षत्रियाचे गुण हे करतो की त्याच्यामध्ये औदार्य पाहिजे, त्याच्यामध्ये ईश्वर भाव पाहिजे, नेतृत्व पाहिजे, अपलायन पाहिजे, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा तो शस्त्र धारण करण्यासाठी योग्य ठरतो आणि त्याच्यामुळे समोरच्याला समजून घेणं, त्याच्या प्रती आपण औदार्य दाखवणं हा एक भारताच्या धर्मयुद्धाच्या परंपरेचाच एक भाग आहे आणि तो आज देखील भारतीय सैन्य हे पाळतात. म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाहिलं की समोरून वार आला तर आपण आता बऱ्यापैकी आक्रमक झालेलो आहोत, पण त्याच्यामध्ये कुठेही आपण संयम सोडलेला नाही, कुठेही आपली नीती बदललेली नाही आहे, आपली मूल्य तीच आहेत. आणि अशा पद्धतीने ह्याची सुरुवात कुठेतरी या कारगिलच्या माध्यमातून जगाच्या पटलावरती आली. आणि आता अपराजिताकडे वळताना पूर्वी मी थोडंसं ॲड करेन. मॅम ज्या म्हणाल्या की द्रास आणि कारगिल, द्रासला बरेच जण गेले असतील मला वाटतं तुमच्यापैकी, किंवा कारगिलला टेम्परेचर -40, -50, -60पर्यंत जातं आणि टायगर हिल तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यावर आरोहण करणं आणि शत्रूवर काउंटर अटॅक करणं केवढं जोखमीचं काम. आणि त्या सगळ्यांची थंबूत माहिती मॅम आपल्या तरुण मुलांना देतात आणि त्याच्यातून एकच साध्य व्हायला पाहिजे की त्यांनी पण पेटून उठलं पाहिजे आणि काहीतरी मनात चांगला संकल्प करायला पाहिजे आणि समाजसेवा देशसेवा करण्यासाठी धजावलं पाहिजे. हे एक मी आवर्जून सांगेन. मला वाटतं सर, आणि युद्धकथांमध्ये जी प्रेरणा असते ती खचित दुसऱ्या कशात असेल, क्वचितच. म्हणजे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपलं 47, 48, 62, 65, 71, त्यानंतर कारगिल, आत्ताचं सगळं ऑपरेशन सिंदूर, आपल्याकडे प्रचंड मोठ्या युद्धकथांचा वारसा आहे. तो आपण कुठेतरी आपल्या घरातल्या चालीरीती असल्याप्रमाणे पुढच्या पिढीला दिला पाहिजे. त्याच्यामध्ये हा विचार नाही की हा कोणीतरी राजस्थानचा आहे, कोणीतरी पूर्वांचलाचा आहे, तो माझा सैनिक आहे आणि माझी गढवाल रेजिमेंट, माझी मराठा लाईट रेजिमेंट, ह्या सगळ्या गोष्टी सैन्याचा भाग जरी असल्या तरी सैन्य शेवटी नागरिकांच्या संस्थेसाठी असतं, संरक्षणासाठी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण सहजपणे पुढच्या पिढीला दिल्या पाहिजेत असं मी आवाहन करेल. आणि ज्या पद्धतीने आपण तीर्थक्षेत्रांना भेट देतो, तीर्थक्षेत्रांसमोर नतमस्तक होतो, त्याच पूज्य भावाने आपण सगळे हे वॉर मेमोरियल्स देखील तिथे गेलं पाहिजे. जेव्हा आपण कारगिल वॉर मेमोरियल समोर उभं राहतो तेव्हा आपल्याला दिसत नाही, कारण डोळे भरून येतात, एवढ्या शिळा तिथे रोवलेल्या आहेत की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिलाय अशा पद्धतीने. तर ह्या ज्याला आपण म्हणतो की म्हणजे सीमांचं रक्षण हे सर्वस्व, हा सर्वतोपरी धर्म त्यांनी मानला आणि सर्वोच्च असं बलिदान त्यांनी दिलं. तर हे तीर्थक्षेत्रांपेक्षा काही कमी नाही आहे. तिथे जाऊन नतमस्तक झाल्याशिवाय मला असं वाटतं आपण एक देणं लागतो आणि ते देणं आपण दिलं पाहिजे. कारण सरहद केवल क्षेत्र नहीं है, यह अपनी मर्यादा है,
दुनिया के सारे वैभव से इसकी कीमत ज्यादा है. हे Great. सर्वोच्च आहे. टाळ्या टाळ्या. तर आपण जरूर भेटी द्या. तिथले सगळे लाईट अँड साऊंड शो बघा. ठिकठिकाणी आहे, जैसलमेर बॉर्डर, काश्मीर, पूर्वांचल, सगळीकडे. एक पुस्तकाची प्रत जरा आतमध्ये आणा. त्यांनीच अपरिजितामध्ये काही लिहिलेलं आहे आणि इदम न मम एवढं करून त्यांचा मोठेपणा किती आहे. आपण काही धार्मिक कार्य झालं की आपण म्हणतो इदम न मम, तर ते कसं म्हणू शकतात. एवढं काम करून, एवढं तुम्हाला ज्ञानाची पुंजी देऊन. ग्रेट आहे मॅम. याच्यातलं फक्त मला हे वाचून दाखवा. माझ्या तोंडून वाचून ऐकण्यापेक्षा. अर्पण पत्रिका आहे ही ग्रंथाची. स्वातंत्र्याची मूलभूत उर्मी उरात धगधगती ठेवून भीषण वादळातही ज्यांनी स्वधर्म आणि स्वराज्याचा नंदादीप अखंड तेवत ठेवला. राष्ट्रनिष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या त्या ज्ञात अज्ञात अशा समस्त भारतीय वीरांगनाच्या पुण्यस्मृतीस ही अक्षररूपी मानवंदना समर्पित. या काही 2 पॅरामध्ये तुम्हाला त्यात काय दडलेलं आहे हे कळलं. खूप छान मला ते भावलं. पहिल्यांदाच म्हणजे पुस्तक घेतलं की आपण मुखपृष्ठ पाहतो आणि मग पुढे वाचतो आणि लेखकाचं मधोगत पाहतो. तर हा जो खंड आहे प्रचंड वाचला जाईल आणि त्याच्यातून बऱ्याच जणांना प्रेरणा मिळेल, यात काय वाद नाही. याला प्रस्तावनासुद्धा मला वाटतं आपल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा आता नाही सुमित्राताई महाजन त्यांनी दिले. त्यांनीसुद्धा पुस्तकाबद्दल खूप छान संक्षिप्त लिहिलेलं आहे. आता ते काय वाचायची वेळ नाही आहे, पण मला आवर्जून वाचून दाखवावं. मी लिहून घेतलं होतं, मी वाचून दाखवणार होतं, पण त्यांच्या भावना, त्यांच्या शब्दात, त्यांच्या आवाजात ऐकणं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. मला वाटतं त्या पुस्तकासाठी खूप टाळ्या होऊ द्या. आणि आता पुस्तकावर थोडं बोला. म्हणजे सैन्याच्या निमित्ताने मी सगळ्या राज्यांमध्ये मला राहण्याची संधी मिळाली. त्याच्याही आधी लहानपणापासून इतिहासाची पाळंमुळं खूप खोल रुजलेली होती. आईबाबा जिथे कुठे नेत असत, आम्हाला कनिष्ठ मध्यमवर्गीय तसं घर होतं, पण त्यावेळी खूप राज्यांना मी भेटी दिल्या. म्हणजे आईबाबांनी आवर्जून नेलं आणि तिथून मी ती आधी माती कपाळाला लावायचा संस्कार होता. जिथे कुठे मी जाईन, मग हिमाचल असेल, राजस्थानची योद्ध्यांची रणभूमी असेल किंवा पूर्वांचल असेल, माती लावायची आणि तिथून ती माती आणायची देखील घरी आपल्या. आजही आता ते संकलन मुली सांभाळतात माझं. म्हणजे हल्दीघाटी असेल, ग्वालियर असेल जिथे झाशीची राणी लढली, अशा अनेक ठिकाणांचं संकलन ते आहे. तर कुठेतरी इतिहासाने मला घडवलं आहे आणि इतिहासप्रेमी या भूमिकेतनं मी हे लेखन केलं. कुठेही त्याच्यामध्ये हे सर्वोच्च संशोधन आहे किंवा याच्या पुढे ते होणार नाही असं नाही आहे. तर अजून पुरावे समोर यावेत आणि ह्या गोष्टींना त्यांनी पुढे घेऊन जावं असं आवाहन मी याच्यातनं सगळ्यांना केलेलं आहे. तर आर्मीच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये मला राहण्याची संधी मिळाली. तिथे ठिकठिकाणी कोपऱ्यामध्ये अनेक वीरांगना सापडल्या, अनेक लोकगीतं सापडली, त्यांच्या भाषा होत्या, त्यांच्या गोष्टी होत्या. जसं बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की लोककथा किंवा ज्या रुळलेल्या रुढार्थाने कथा असतात त्या खोट्याही नसतात आणि खऱ्याही नसतात, अशा दोन्हींच्या मध्ये पण त्यांना खूप महत्त्व असतं, कारण जनमानसावरती त्याचा एक पगडा असतो. तर अशा पद्धतीने तो कुठेतरी विषय मनामध्ये होता. आणि उत्तराखंड सोडताना गंगेच्या काठावरती कुठेतरी उभं राहून वाटलं होतं शेवटच्या दिवशी की असं एखादं आपण मुलींना गोष्टी सांगण्यासाठी संकलन करूया आपण. फक्त एवढाच त्याचा उद्देश होता. त्याचा काहीतरी ग्रंथ होईल, तो भारतातला पहिला असा प्रकल्प असेल जो सविस्तर संदर्भांसह आणि एकत्रितपणे असा असेल. टाळ्या होऊ द्या. खूपच छान. तर आणि मग पुढे 4-1 वर्ष ते संशोधन चाललं. मी गुजरातमध्ये असताना कोविड काळ देखील त्यामध्ये होता. आणि अखंड भारतातल्या वीरांगना, म्हणजे त्या काळी भरतखंड म्हणजे काही केवळ आत्तासारखा नव्हता, याच्यापेक्षा बराच व्यापक तो होता. आणि भारत होता, त्याच्या पलीकडे जाऊन गंधार देश, इतर सगळे आजूबाजूला देश होते. दक्षिणेमध्ये आपला कसा खूप सुंदर समुद्रकिनाऱ्यावरचा व्यापार होता. तर हा सगळा इतिहास होता. तर अखंड भारतात ह्याच्यामध्ये आपल्या साधारण 75 वीरांगना ह्याच्यामध्ये आहेत. आणखीन अखंड भारताबरोबरच प्रत्येक प्रांत म्हणजे त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. आणखीन 2000 वर्षांचा हा काळखंड आहे. म्हणजे ग्रंथाची सुरुवात आपण ज्या भूमीवरती बसलो त्या महाराष्ट्रापासून होते. सातवाहन काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इसवी सन पूर्व काळामध्ये सातवाहनांची नागनिका राणी हिने राज्यकर्ती म्हणून मोठा काळ गाजवला. आणखीन आपण आजही आपल्याला भीती वाटते, आजही आपण छातीठोकपणे सांगत नाही, होय जगाला पहिली शासनकर्ती, पहिली प्रशासिका किंवा राज्यकर्ती भारताने दिली आहे, महाराष्ट्राने दिली आहे.
त्याही पलीकडे जाऊन. आजही आपण सांगत नाही, कारण आपल्याला तेवढा आत्मविश्वासच नाही आपल्या बुद्धीवरती किंवा आपल्या इतिहासावरती. तर हे कुठेतरी स्त्री शक्तीचं जे योगदान आहे ते उपेक्षित राहिलं गेलं असं मला वाटलं आणि तो अभ्यास सुरू केला. याच्यामध्ये प्राचीन ग्रंथांचे सगळे संदर्भ आहेत, कारण काश्मीरच्या भूमीबद्दल काही लिहायला गेलं तर कल्याणाची राजतरंगिणी वाचल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि मी कुठलेही भाषांतर न वापरता मूळ संहितेचा अभ्यास करून त्याचे सगळे पान नंबर, श्लोक वगैरे सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत. काश्मीर असेल, सिंध प्रांत असेल, पूर्वांचल असेल, मध्य भारत, दक्षिण भारत, या सगळ्यांमध्ये काही काही नावं आपण ऐकलेली असतात, पण आपल्याला संभ्रम असतो की चेन्नम्मा म्हणजे कोणती चेन्नम्मा. तर अशा अनेक युद्धकथा याच्यामध्ये आहेत आणि प्रशासनाच्या गोष्टीसुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. आपण किती सहज म्हणतो की एखाद्या राणीने 25 वर्ष राज्य केलं, 30 वर्ष राज्य केलं, म्हणजे काय केलं? तिच्या वंशाने जे काही स्थापन केलेलं होतं ते तिने पुढे चालवलं. म्हणजे काय चालवलं? तर तिने त्या सगळ्या बाबी सांभाळल्या. त्याच्यामध्ये अर्थकारण असेल, समाजकारण असेल, धर्मकारण असेल. म्हणजे या वीरांगनांसाठी प्रशासन सांभाळणं किंवा राज्यकर्ती होणं म्हणजे कुठेही त्या असं आपण म्हणतो ना, कुणी आहे का तिकडे टाळ्या वाजवत आणि मग छान एथनिक वेअर घातलेली ती असते सिंहासनावर बसलेली, असं नाही आहे. ती शेतकऱ्यांबरोबर झाडाखाली बसणारी दुर्गावती असते, ती रात्रीतनं धावून जाणारी लक्ष्मीबाई असते, किंवा जवानांच्या जखमांवरती पट्टी बांधणारी राणी लक्ष्मीबाई असते. ह्या राण्यांचं स्वरूप आपल्याला कधी दाखवलं नाही केलं. किंवा ती भरभरून पदार्थ शिजवून वाढणारी चेन्नम्मा असते कित्तूरची. तर ह्या दिनचर्येत आपण स्त्रिया जसं सर्वस्पर्शी आयुष्य जगतो तसंच आयुष्य हे सगळ्या वीरांगनांचं होतं, पण त्यांचं चरित्र आपण कधीही त्या दृष्टीने बघत नाही. आणि वीरांगना म्हणजे सुद्धा किती आपले तोकडे विचार असतात हे मला जाणवलं. म्हणजे हे मी माझ्याबद्दल बोलतेय सगळं, कारण माझाच असा का साक्षात्कार होता, प्रवास होता की लढलं म्हणजे काय, हातात तलवार घेतला आणि घोड्यावर बसणं म्हणजे लढणं का? नाही. तर उपायेनही तत्कुर्यात यन्न शक्यम पराक्रमही, ज्याला म्हणतो आपण की पराक्रमाने जे शक्य नाही अशा स्ट्रॅटेजीजनी युद्ध जिंकणं म्हणजे खरं शौर्य आहे. ती लवचिकता देखील यांच्यामध्ये होती. त्यानंतर चाणक्य म्हणतो की सहाय्य साध्यम राजत्वम चक्रम एकम न वर्तते. एकाचं नाहीये राज्यकर्ते होणं. त्याच्यामुळे तेव्हाचा भारतीय समाज जो एका स्त्रीला राज्यकर्ती म्हणून स्वीकारतो किंवा तिच्या पायी आपली निष्ठा वाहतो, तिला सर्वतोपरी साथ देतो, असा एक भारतीय म्हणजे मोठा सकारात्मकता याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. आणि इतिहासाकडे मागे वळून बघताना नेहमी आपण असं म्हणतो की ह्या आमच्या वाईट चालीरीती होत्या, या परंपरा होत्या, पण इतिहास म्हणजे त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. तर जे नव्हतं किंवा जे चुकीचं होतं ते मोकळेपणाने स्वीकारायला पाहिजे. होय, या वाईट परंपरा होत्या खरं, पण त्या आम्ही संपवल्या, कारण आम्ही धर्माकडे किंवा भारतीय परंपरेकडे एक प्रवाह म्हणून पाहिलं. कधीही बंदिस्त किंवा एका जागी अडकून पडलेलं पाणी म्हणजे माझी भारताची संस्कृती नाही, तर ती कुठेतरी प्रवाहाने सगळ्यांना पुढे नेणारी अशी संस्कृती आहे. तर या विराट संस्कृतीचं दर्शन या सगळ्या वीरांगनांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने ते प्रकट केले ठिकठिकाणी ते तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतं. आणखीन क्षात्र धर्म जो आहे भारताचा, तर हे जे शौर्य आहे किती स्वरूपामध्ये प्रकट झालेलं आहे. प्रशासनामध्ये आहे, कुठेतरी ते पूर्वांचलामध्ये जयमतीच्या तितिक्षेमध्ये आहे की अनेक अन्याय तिच्यावरती झाले, पण तिने पत्ता सांगितला नाही नवऱ्याचा आणि तिथे तिचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याने किती मोठी कारकीर्द निर्माण केली गदापाणीने, जेणेकरून मुघलांना परत पूर्वांचलाकडे डोळे वळून बघण्याची हिंमत झाली नाही. असं एक योगदान याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुर्गावती, तिचा पुत्र वीर नारायण एका रणांगणावरती लढतात, आई आणि पुत्र, आणि त्या ठिकाणी ते सर्वोच्च बलिदान करतात. तर अशी ही कुठेतरी संस्कृती आहे. खूप खूप कथा याच्यामध्ये आहेत. आणखीन म्हणजे मेवाडची भूमी असेल किंवा म्हणजे आपण अहिल्यादेवींचं आत्ता स्त्री शताब्दी वर्ष साजरं केलं. अहिल्यादेवींचं आपल्याला सांस्कृतिक पुनरुत्थान त्यांनी जे घडवून आणलं, त्यांचं दातृत्व हे सगळं माहिती आहे. पण अहिल्यादेवींचा तोफांचा अभ्यास किती होता, तोफ गोळ्यांच्या कारखान्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं, तो त्यांचं दूरदृष्टी कशी होती. त्या काळी सासरा आणि सून यांचा पत्रव्यवहार, त्यातले शब्द रुसवे फुगवे रागावणं हे कसं होतं, हे देखील एक थोडा वेगळा पैलू अहिल्यादेवींचा मला या दृष्टीने याच्यामध्ये सांगता आला. आणि राणी झाशीचं आपण नावं, म्हणजे ही सगळी नावं आपल्याला कदाचित काही माहिती असतील, पण बहुतांश नावं मात्र गुगलला देखील माहिती नाही आहेत. की काश्मीरमध्ये कशा आर्मी कमांडर्स होत्या, प्रॉपर ज्या सेनापती म्हणून राजांच्या हाताखाली लढल्या, ही उदाहरणं आपल्याला कधी माहिती नसतात. आणि ह्या ज्या म्हणजे अवंतीबाईबद्दल असं म्हटलं जातं किंवा झाशीची राणी देखील, आपण हे 1857च्या या सगळ्या अलीकडच्या स्त्रिया झाल्या. पण 12वं शतक, त्याच्यामागे 10वं शतक, 5वं 6वं, प्रभावती गुप्त जी माहेरचं आडनाव लावायची, गुप्त जी माहेरचं गोत्र लावायची आणि तिला तेवढी लिबर्टी होती.
गुप्त वाकाटक असा दोन्ही सासर आणि माहेर तिने कसं सांभाळलं. त्यानंतर ही विराट मातृशक्ती केवळ स्वतः जन्म दिलेल्या पुत्र किंवा पुत्री एवढी मर्यादित नव्हती किंवा दत्तक पुत्र एवढी मर्यादित नव्हती, तर ज्याने मोठं विराट असं पंजाबी साम्राज्य उभं केलं, त्या राजा रणजित सिंहाला कुणी घडवलं? त्याच्या सासूने, सदा कौरने. जेव्हा सगळ्या गुरूंनंतर एक पसरलं सगळं हे पंजाबी साम्राज्य, त्याच्यामध्ये वतनदारी शिरली, तेव्हा आपल्या पतीच्या मारेकऱ्याला ती म्हणाले की माझी मुलगी मी तुझ्या मुलाला देते, आपण नवी सुरुवात करूया. आणि तिने त्याच्या वडिलांच्या माघारीत तिने त्या छोट्या जावयाला, जेव्हा रणजित सिंह 10-11 वर्षांचा होता, तेव्हा तिने त्याला मुलीचं तिच्या लग्न लावून दिलं. एका डोळ्याने अधू होता रणजित सिंह, त्याचं फॉर्मल एज्युकेशन होऊ शकलं नाही, पण त्याच्यामध्ये तिने अखंड पंजाबची बीज पेरली की आपण असं मोठं साम्राज्य तयार करूया. ती लाहोरपर्यंत त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढली. ही सगळी उदाहरणं, ही केवढी प्रचंड मातृशक्ती आहे. किंवा अवंतीबाई जेव्हा लढली तेव्हा तिचं कवी वर्णन करतो की रामगढ़ के रानी के कारण पुनीते है, मोर्चा फिरंगिन को मार मार जीते है, प्रचंड प्रचंड विकराल कालिका सी दौर, उमर 26 गए 7 मास बीते है. केवढी कोवळ्या वयातली राणी लढतीये, 2 मुलं आहेत खाली गडाच्या ठेवलेली आहेत आणि ती संपली त्याच्यामध्ये. किंवा राणी लक्ष्मीबाई, दुर्दैवाने आज कॉन्फरन्समध्ये मुली उभं राहून विचारतात, इज शी ओव्हर रेटेड मॅम? हा प्रश्न विचारतात. कारण शस्त्रेण हता रिपवा न हता भवंती, प्रज्ञा हताश्च रिपवा सुहता भवंती. म्हणजे काय? शस्त्राने एखाद्याला मारलं तर तो फारसा नाही, त्याचा देह फक्त संपतो, पण प्रज्ञा हताश्च रिपवा सुहता भवंती हे षडयंत्र आपल्या देशामध्ये आहे की आपल्याला आपल्या इतिहासाची लाज वाटली पाहिजे, आपल्यासमोर कुठेतरी स्त्रीची दुर्बल प्रतिमा थोपवली गेली पाहिजे, या सकारात्मक गोष्टी समोर आलेल्या नाही पाहिजेत, प्रज्ञा हत करून सोडलेल्या आपल्याला. आणि म्हणून मुली आज हे प्रश्न विचारतात की इज शी ओव्हर रेटेड अशा पद्धतीने. तर तेव्हा मी तिला म्हटलं की तू मला तिच्या चरित्रातल्या 3 गोष्टी सांग, 5 गोष्टी सांग, तुला कोणत्या माहिती आहेत? फारशा नाही माहिती आपल्याला की तिची दिनचर्या कशी होती, तिचं आणि जवानांचं म्हणजे लष्कर प्रशासन कसं होतं. आणि जेव्हा सगळं काही ती हरली, म्हणजे तिचं हे देखील पडलं, झाशी गेली, इंग्रजांनी घेतली, त्यानंतर कालपीची लढाई तिने गेली, 102 मैल तिने भरधाव घोड्यावरती ती गेली. इटसेल्फ इज अ रेकॉर्ड. किती किलोमीटर आहे अंतर, कुठून कुठे आहे आज काढून बघा की हे केवढं मोठं त्या काळी धाडस होतं. ती नंतर रजस्वला अवस्थेत पोचली त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर ही मुलगी छोटीशी तिथे जाते, म्हणजे एक कोवळी आई म्हणूया आपण त्याला, आणि ती रावसाहेबांच्या पायाशी आपली तलवार ठेवते की तुमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना ज्यासाठी ही तलवार दिली होती तो उद्देश कुठेतरी मागे पडलाय, आता ही तलवार तुम्ही घेऊन टाका. आणि रावसाहेबांचं अंतःकरण हलतं अगदी आतमध्ये काहीतरी, आणि ते म्हणतात, मनू मी आणि तात्या टोपे तुला शेवटपर्यंत साथ देऊ. आणि पुन्हा पुन्हा ते किल्ले घेतात. ती ग्वाल्हेरच्या शिंद्यांना हरवते, तिथला किल्ला घेते आणि तिथे ती ऑफेन्सिव्ह लॉन्च करून लढते. आणि जेव्हा ती तिथे गेली तिच्याकडे काहीही नव्हतं, म्हणजे स्त्रीचं सगळं काही गेलं ना तरी देखील तिला उभं राहण्याची प्रेरणा कुठून तरी होते. चिवट आहे स्त्री, आणि भारतीय स्त्री तर आहेच आहे असं मी म्हणेन की तिने मागे वळून बघण्याची काहीच गरज नाही आहे. निराशा स्वतःभोवती भटकू देऊ नये तिने. म्हणजे ती जेव्हा ग्वालियरला निघाली तिच्याकडे काहीच नव्हतं. पत्थर मिट्टी से फौज बनाई, काठ से कठवाड म्हणजे तलवार, पहाड उठाकर घोडी बनाई, राणी चली ग्वालियर. काही नव्हतं, पहाड मिट्टी हे ते असं केलं आणि त्यांनी ती लढली. शेवटचा दिवस होता 18 जून. तो माहिती होता की आज आपला शेवटचा अर्घ्य आपण सूर्याला देतोय, 18 जून. आणि त्यावेळी दामोदरची मिठी तिने अलगद सोडवली. आणि आता मी वाट नाही बघणार की इंग्रज माझ्यावरती कसा हल्ला करतील. तिच्या वडिलांना फाशी दिली होती भर दुपारी, त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजे काही दिवस आधी. झाशीची स्मशान झालेलं होतं, सगळं काही मोडून पडलेलं होतं, पण तरीही म्हणते की नाही मला आज लढायचं आहे पुन्हा एकदा. आणि कालपीच्या लढाईनंतर ती पुन्हा ग्वाल्हेरमध्ये लढली आणि त्याच्यामध्ये तिने बलिदान तिचं दिलं, कारण काहीही सैन्य तिच्याकडे नव्हतं किंवा तिचा घोडा तिचाही नव्हता. तर अशा पद्धतीने खूप म्हणजे इंग्रज सैन्याला माहिती नव्हतं झाशीची राणी ह्या ताफ्यामध्ये लढते आहे म्हणून. हे त्यांनी नंतर मान्य केलं आणि ती गेली. तिने सांगितल्याप्रमाणे अग्नी दिला गेला शिताफीने की कोणाच्या शत्रूच्या हातात ती पडू नये म्हणून. आणि त्याच्यानंतर सर ह्यू रोज जो तिचा शत्रू होता तिच्याविषयी आणि तिच्या स्ट्रॅटेजीविषयी अनेक पॅरेग्राफ तुम्हाला ह्याच्यात मिळतील जे इंग्रजांनी लिहून ठेवलेत. म्हणजे बघा, किंवा अवंतीबाईबद्दल की तिला जेव्हा ते नेतात तेव्हा ती म्हणते माझ्या प्रजेला काही करू नका, मला मारा काय मारायचं ते. अशा पद्धतीने ह्या सगळ्या आया होत्या प्रजेच्या. आणि तो जेव्हा अहवाल लिहायला बसतो दुसऱ्या दिवशी तेव्हा तो हे लिहितो
की संपूर्ण ह्या सगळ्या शत्रू सैन्यामध्ये एक पुरुष होता आणि ती म्हणजे लक्ष्मीबाई. आणि त्याची लेखणी थबकते तिथे. आणि अशा पद्धतीने ती तिचा शून्यातनं उभी राहते आणि लढते. मला असं वाटतं शेवटी मी एवढंच म्हणेन की सावरकरांनी तिच्याविषयी खूप छान लिहून ठेवलंय की हे मातृभू किंवा हे भारतभू, अशा प्रकारची शूर लक्ष्मीबाई तुझ्या उदरात जन्माला आली आणि तुझ्या अंगणात खेळली, हे तुझं भाग्य आहे ग. पण त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की एवढ्या वीरांगना, एवढ्या प्रशासिका किंवा एवढ्या न्यायप्रिय, देवी मयणला असेल गुजरातची, किंवा काश्मीरची राणी दिद्दा असेल जी पॅराऑलिम्पिकसारखी लढली एका अधुपायाने, 54 वर्ष तिने राज्य केलं, अहिल्यादेवी, आणखी अशी कितीतरी नावं, मोठी यादी आहे. तर अशा सगळ्या वीरांगना या भारतात जन्माला आल्या आणि त्याच भारतात आपणही जन्म घेतला आहे. आपलं भाग्य आहे. आणि कुठेतरी हे जगाच्या पटलावरती सांगण्याची दर्पोक्ती आपण, आपलं हे ॲडव्हान्टेज आहे, आपलं प्रिव्हिलेज आहे की हा गर्व आपण सांगू शकतो की होय, अशी स्त्री शक्ती असलेल्या भारतात मी जन्म घेतलाय. मला निराश होण्याचा काही अधिकार नाही, मला मागे वळून बघण्याचा काही अधिकार नाही. तर त्याच्यामुळे मी आवाहन करेन की केवळ मी लिहिले म्हणून नव्हे, पण पुढच्या पिढीला काही भेटवस्तू द्यायची असेल, कारण हा एक भाव माझ्यामध्ये होता की मी 2 मुलींसाठी काय सोडून जाईल मागे. तर काही बँक बॅलन्स किंवा घर किंवा असं काही मला वाटलं नाही. असं वाटलं की भारतीय स्त्री शक्तीचा इतिहास मला जाताना त्यांच्या हातावर जर ठेवता आला तर फार चांगलं होईल. आणि त्या दृष्टिकोनातनं मी लिहिण्याचा प्रयत्न केला. खूप छान. आम्ही किती संकुचित दृष्टिकोन ठेवतो. इतिहास, भूगोल जो आम्हाला शैक्षणिक याच्यामध्ये शिकवला जातो तेवढंच आम्ही पाहतो, ऐकतो, लक्षात ठेवतो आणि परीक्षा झाली की विसरून जातो. पण असा अभ्यास करणं हे एक वेगळं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि लिलया पार पाडलं. आपल्याला महाराष्ट्रातलाच इतिहास सांगायला अडचणी येतील. लक्ष्मीबाईंबद्दल बोलायचं झालं तरी मला काही गोष्टी आठवणार पण नाही आहेत, झाशीच्या लक्ष्मीबाईबद्दल किंवा अन्य. पण त्यांनी आता पटापट काही जे उल्लेख केले, नावं घेतली, म्हणजे एवढ्या जणींचा नामोल्लेख करणंसुद्धा आपल्याला कठीण जातं. तर असा अभ्यास आणि असा ध्यास आपण पण घेऊया आणि या पुस्तकातून जो त्यांना संदेश द्यायचा आहे तर तुमच्या माध्यमातून तुमच्या पाल्यांपर्यंत जाऊ द्या, अशी मी म्हणजे जायला हवा अशी मी आशा बाळगतो. मॅम, बरेच दिग्गज या सभागृहात उपस्थित आहेत. गिर्यारोहण क्षेत्रातले आहेत, सायकलिंग क्षेत्रातले आहेत, ज्वेलर्स पण आहेत. त्याच्यानंतर हे समोर जे बसलेले आहेत विनायक पाटील सर, नेव्हीचे ऑफिसर आहेत, त्यांचीही मुलाखत या स्टेजवर झाली. आणि आपले सबमरीन कमिशनिंग करण्यामध्ये कुरसुरा व मी असं पुस्तक पण त्यांनी लिहिलं आहे. आता ते पण उपस्थित आहेत. तिकडे कमांडो आहे. थोडंसं तुमच्यासाठी वातावरण निर्मित आहे. कमांडोसाठी टाळ्या द्या जरा आणि त्या सरांसाठी. कुठेतरी आपण नकळत मॅमना त्यांच्या फील्डवर नेलं आहे आणि त्यांच्या अवतीभोवती कोणतरी आहे युनिफॉर्मवाला विथ शस्त्रधारी, म्हणजे शस्त्राचा आता थोडासा संबंध कमी राहिला पण त्यांच्याकडे दिसतं आहे. मग ते मॅमना लगेच रिकलेक्ट झालं असेल की आपण अशी शस्त्र हाताळलीत आणि अशी शस्त्र हाती घेतली ती देशरक्षणार्थ. आणि अशी माणसं अवतीभोवती असेल तर अजून एक आधारही असतो की चुकलं तर सांभाळून घेणारं कोणीतरी आहे. दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए. खरंच जगल्या ना, हो का नाही? दोघेही वर्दीतले असल्यामुळे तुमचं किती समाधान केलं मला माहिती नाही. प्रश्नाच्या माध्यमातून, माहिती काढण्याच्या माध्यमातून. मॅमची एक मैत्रीण आहे जी माझी पण मैत्रीण आहे, नाव सांगणार नाही. तिने मला सुचवलं की त्यांना बोलतं ठेव, तू कमी बोल. तर कदाचित मी ती भूमिका बजावली असेल. आणि यांच्याकडे ज्ञानाचं भांडार हे फक्त मी म्हणेल ना 10 ते 15% त्या हे केल्यात. आपल्याकडे युद्धशकथा रम्य हा 4-5 अशा काही क्वेश्चन्स होते. ते क्वेश्चन जर उत्तरं मिळाली असती तर तुम्ही अजूनही हैराण झाला असतात किंवा मंत्रमुग्ध झाला असतात किंवा थोडेसे देशाप्रती अजून जागृत झाला असतात, म्हणजे तुमचं देशप्रेम जागृत झालं असतं. मॅम, एक आधीच मला एक प्रश्न दिला होता की NDA आपल्या महाराष्ट्रात आहे, खडकवासलेला आहे, पुण्याजवळ आहे, पण आपल्या इथली मंडळी म्हणजे युवक मंडळी आता तिकडे वळत नाही. तर थोडंसं शॉर्टमध्ये, आणि तुम्ही मार्गदर्शन करणार आहातच आणि करालच, तर तुमचा एक नंबर आपण फ्लॅश करून टाकूया. तर हे कारण अपराजिता ग्रंथ आहे अपराजितामध्ये ईमेल ID आणि कन्क्लूड करताना पाल्य तर नाही आहेत, पालक आहेत. आणि त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? देशाप्रती काय करायला हवं, समाजाप्रती काय करायला हवं,
सजगता किंवा जागरूकता कशी बाळगायला हवी आणि बदलतं हे जे मोबाईल युग आहे किंवा इंटरनेट माध्यम आहे किंवा सोशल मीडिया आहे, इथून थोडंसं कसं सावध राहून आपली भूमिका चांगलं नागरिक म्हणून कशी बजवायला पाहिजे हे शॉर्टमध्ये सांगितलं तर खूप छान होईल. पालकांसाठी एकच मी मगाशी जे सांगितलं की पाल्यांना त्यांची युद्ध स्वतःला लढू द्या, त्यांच्या वतीने आपण लढूया नको. कारण कोशातनं आपण त्याला कष्ट होतील त्या ह्याच्यामधनं आणि तो कोश आपण फाडून टाकला तर पुढे फुलपाखरू बाहेर आल्यावरती त्याला उडायची ताकद त्याच्यामध्ये राहणार नाही. ती उडायची ताकद त्याला संघर्षातून येते. तर अशा पद्धतीने आपण आपली जी मानसिकता असते की आपण भोगल्या तर त्या मुलांनी नको भोगायला, असं एक जनरली वाटतं. मी पण त्याला अपवाद नाही, पण त्यातनं थोडंसं बाहेर येऊन हे भान आपण पाळलं पाहिजे. आणि मी म्हणाले जसं सर्वांगीण दृष्टीने विचार करून संवाद सेतू कुठेही ढळू न देता, संवाद हा फार महत्त्वाचा आहे पालक आणि पाल्यांसाठी. तर अशा पद्धतीने एक मोठं योगदान तुम्ही पाल्यांना घडवून देताय निश्चितच. आणि जसं आपण म्हणतो की सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती, तसं तुम्ही तुमच्या क्षेत्रातलं समर्पण, दिलेलं योगदान हे भारतमातेच्या चरणी वाहिलं जातं. आपल्या ओंजळी भिन्न असतात फक्त, तशी आपली क्षेत्र भिन्न आहेत. त्याच्यामुळे ते काम तुम्ही निष्ठेने करा. प्रत्येक गोष्टीची भारताला गरज आहे, चांगल्या कलाकारांची, चांगल्या लेखकांची, चांगल्या डिझायनरची, काय अनेक क्षेत्राची यादी आपण देऊ शकतो. तर आपलं काम आपण ते करावं. सरांनी जसं म्हणाले की मी रोज प्रार्थना करतो, मीही हे सांगते की आपल्या सैन्याला, आपल्या सैनिकाला, जवानाला आपल्या प्रार्थनेत ठेवा रोजच्या. ते खूप मोठं काम आहे. कारण सियाचीनसारखे की किस्से तुम्ही ऐकले तर केवळ प्रार्थना त्यांना वाचवू शकते, असंच काहीसं वातावरण आहे सध्या. तर ते जिथे कुठे असतील तिथे ते सुरक्षित राहावेत. आणि आपण ज्याला म्हणतो की सहस्त्र हातांचं बळ एकेका जवानाला मिळू देत. त्याच्यामुळे जे असा विराट इतिहास घडवतात की 300 लोक 3000 लोकांना कापून काढतात, 80 लोक कुठेतरी 2-2 हजार लोकांचे सामना करतात, असा इतिहास आहे एकेका पलटणीचा आपला. आणि त्या तशा पद्धतीने म्हणून आजही मी हे म्हणते की एकेका जवानाला सहस्त्र हातांचं बळ मिळू दे, जेणेकरून आपला भारत प्रत्येक ठिकाणी विजयी होवो. कारण विजयाची कामना घेऊनच आपण लढतो आणि लढलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण त्यांना प्रार्थनेत ठेवूया. आणि दुसरं, इतिहासाची प्रेमी म्हणून मी हे सांगेन की हे पुस्तक लिहिण्यामागची एक प्रेरणासुद्धा. आणि अनेकदा असं म्हटलं जातं की नागरिक म्हणून आम्ही काय करू शकतो सैन्यासाठी. तर मला असं वाटतं की ज्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटेल जवानांना, असे नागरिक होण्याचा आपण प्रयत्न करूया. गुड. येस, की होय, मला गोळी घ्यायला, मला छातीवर गोळी झेलायला आवडेल, कारण माझा समाज एवढा संघटित आहे, एवढा सुंदर आहे, एवढा त्याच्यासाठी विचार करणारा आहे. त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला कुठेतरी जातींमध्ये विभागलेला समाज दिसतो आम्हाला. म्हणजे हे म्हणजे शक्य होतं, म्हणजे खरोखर मी अनुभवलेलं आहे. असं जेव्हा आम्ही युनिफॉर्म हँगरला लावून सिव्हिल जगामध्ये येतो तेव्हा खूप वाईट वाटतं की अरे आपण तर शेजारी बसून जेवत होतो सगळे, किंवा माझ्यावरती मॅडम जे तुझी हटो, मी गोळी घेईन, किंवा मी चालवताना तुम्ही कशाला चिंता करता. अशा पद्धतीने जेव्हा अनेक जीव माझ्या समोर असायचे आणि कुठेतरी मला त्यांनी सुरक्षा दिली, तर काही नसतं, केवळ भारतीयत्व तिथे लढतं, केवळ भारतीय असतो आम्ही तिथे. आणि लौकिक अर्थाने म्हणजे आपण म्हणू की इतिहासामध्ये देखील असं असतं की अमुक एक वंशात एखादा राजा जन्माला येतो, कारण हा मनुष्य देह आहे, कुठेतरी कोणाच्या तरी पोटी त्याला जन्माला यायचं आहे. म्हणून लौकिक अर्थाने तो जरी त्या अमुक एका जातीत, अमुक एका वंशात, अमुक एका घराण्यात जन्माला आला, तरी तो रक्षा करतो राष्ट्राच्या सीमांची किंवा राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची. त्याच्यामुळे जेव्हा वीर आणि वीरांगणांना कुठेतरी जातीच्या पातीच्या कुंपणामध्ये, डबक्यामध्ये अडकवलं जातं, तेव्हा इतिहासावर भरभरून प्रेम करणाऱ्या मला आणि सगळ्यांना खूप वेदना होतात. तर ते एक आपण मुख्य पाळूया की हे सगळे आपल्या प्रांतातले जरी असतील किंवा कुठल्या पर्टिक्युलर भूमीतले असतील, तरी सुद्धा ते भारताचे आहेत, ते आपले नाही आहेत, आपल्या सगळ्यांचे ते आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे आपण देखील समाज निर्माण करूया की जेणेकरून सैन्याला अभिमान वाटेल, अशा समाजाचा आम्ही रक्षा करतो. कारण सीमेची रक्षा म्हणजे राष्ट्राची रक्षा म्हणजे सीमांची रक्षा नाही, त्या राष्ट्राचा एक आत्मा असतो जो तिथल्या दगड खोऱ्यांमध्ये जगतो, जो तिथल्या संस्कारांमध्ये वाढतो, तिथल्या काऊ चिवच्या घासांमध्ये तो पुढे जातो. तर हा जो काही आत्मा असतो त्या राष्ट्राचा, ह्याची रक्षा करणं म्हणजे देखील त्या राष्ट्राची रक्षा आहे. तर ती आपण सगळे करूच शकतो. आणि शेवटी फक्त आपण जी मंत्र पुष्पांजलीमध्ये आपण जे ओळी वापरतो तेवढं बोलून मी थांबीन की आपण जे म्हणतो पृथिव्याम समुद्रपर्यंताया एक राष्ट्र वि तद प्लेश लोको भिगितो मोर्तो परवेष्टारो, म्हणजे ह्या जगाच्या अंतापर्यंत
पृथ्वीचं, फक्त भारतातच नव्हे तर पृथ्वीचं जे काही सार्वभौमत्व असेल, जे काही तिचं राज्य असेल, समृद्धी असेल, तिचं ऐक्य असेल, तिची सहिष्णुता असेल, तिचं सहअस्तित्व आपल्या सगळ्या मानवजातीचं असेल, ते भरभरून सगळ्यांना मिळो आणि मानव हा नेहमी कल्याणाच्या वाटेवरती लागो ही प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः संतु असं म्हणू आणि थांबूया. खूप छान. गप्पांच्या माध्यमातून या डायसवर आपल्यासारख्या मेजर ज्या बहुआयामी म्हणजे पर्सनॅलिटी व्हर्साटाईल आहे त्यांनी एवढी माहिती दिलेली आहे. गप्पांचे वैद्य त्यांचंही थँक्स. आणि तुम्ही सगळे वेळ निघून गेली तरी थांबलात आणि ऐकलत त्यासाठी आभार आणि क्षमस्वसुद्धा. लेखनकार रिजबूट सर कुठे आहेत? नेहमीप्रमाणे मॅम आलेल्या वक्त्यांसाठी. हां, मॅमने सॉरी बोलले पण त्याच्या आधी मी सॉरी म्हणेन त्यांच्या वतीनं, कारण मीच थोडंसं एक्सक्यूज केलं. थँक्यू सर.